every week when we have the class, someone else can start doing it. Someone else can say the prayer. We can have in batches. Yeah. Keep a duty of one person every week. Actually, you can only tell someone to read it. Okay, Yeah, today Sharon will. Sharon Aunty, you read it. Next time I'll tell someone else to read. Yeah, that will be better. Yeah, Aunty. Chalu karo. Yes. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Okay. Germany join Germany. 1 minute. Okay, I'll just 1 minute थांब ना. इथं निघूनच कर. Rachel, come on the screen. अपना जॉनी जिराड भी है क्या? जॉनी नहीं, जॉनी जिराड नहीं है. मैं जस्ट मैसेज कर रहा हूँ उनको. ओके, करो. तो राखेल, you can come on the screen. Brother, I'm not too well today. Okay, पण चालू झोपून बघते. But I don't want to miss it, that's why. Okay. I have very bad back. Sorry. Yeah. Okay. The other people can come on the screen if they want. Yeah, that's a lot of other people. आता आजचा जो आपण क्लास घेणार आहोत ना, तो गेल्या टायमाला जो आपण नवीन मेडिटेशन मध्ये काहीतरी डिस्कशन केला होता, नवीन मेडिटेशन चालू केलं होतं, त्याच्या पुढची अजून कोण मेडिटेशन करतंय त्या लोकांना मला काय सांगायचं असेल तर सांगू शकता का? कोणी ट्राय केला? राखेल, यू स्टार्ट. काय केला मेडिटेशन नवीन आहे आणि काय त्याच्यामध्ये काय हार्ड आहे, इझी आहे, होतंय नाही होतंय, काहीतरी केला? Sorry brother, this week I was very busy and then I fell sick last 4-5 days. Okay. Actually एकदा पण नाही केला? I'm only continuing. New one I'm not started, पण ते जुनाच कंटिन्यू करते. Sorry, I'm really sorry. नवीन काय सुरू केला पण जुना करते. पण नवीन I wanted to be in a proper frame of mind sort of. But little of my my health, sorry. Okay, Ashley, तू कुछ किया? No? जोशुआ अंकल आहेत ना? सोशल आंटी है, सोशल आंटी अंकल. रिबेका आहे? हा, रिबेका पण आहे. काय कोणी चालू केला की नाही केला चालू? ओके, आता मी परत एकदा सांगतो. ओके, आपला आता नवीन जे चालू झालंय ना, नवीन जो मेडिटेशनचा, हाय जर्मा हाय आला. तर नवीन जो चालू केला आपण मेडिटेशनचा, हे मेडिटेशन मध्ये नवीन पुढची स्टेप चालू केली. ती स्टेप काय आहे की आपल्याला आपला फिलिंग पासून आपल्याला आपला सेल्फ आहे ना तो वेगळा करायचा आहे. कारण काय, आपण आपल्याला फिलिंग म्हणजे मला राग आला अशा हे बोलायच्या बदली आपण काय बोलतो, मी रागीट आहे असं बोलतो. म्हणजे राग हा माझ्या पर्सनॅलिटी पार्ट आहे असं बोलतो. पण तसा नसतं. काय असतं की सगळ्या फिलिंग्स आहेत ना आपल्याला होत असतात आणि त्या फिलिंग आपल्याला होत असतात ना, म्हणून त्या फिलिंग आपण फक्त फील करायच्यात. आपल्याला त्या फिलिंग जाणवला पाहिजे. ओके, आपण त्याच्यासाठी आयडेंटिफाय नाही करायचं आहे ना. मी जर सफेद कपडे घातलं ना तर मी सफेद आहे असं नाही बोलू शकत ना. तर मी काय बोलेन, मी सफेद कपडे घातलेत किंवा माझ्या अंगावरचे कपडे सफेद आहेत असं बोलतो. तर तसं मला राग जेव्हा आला ना तर मी रागीट आहे असं नाही मी बोलू शकत. तर मला राग येते, राग फील होते, मला राग जाणवते असा असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीमध्ये डिफरेन्शिएशन कसा करायचं त्याच्याबद्दल आपण मेडिटेशन घेतला. तर त्या मेडिटेशन मध्ये आपण काय केला की आपला जो नॉर्मल आपण जो मेडिटेशन करतो त्या मेडिटेशन मध्ये गेल्यावर आपल्याला
कुठल्या तरी आपल्या मेमरीमध्ये, कारण आपण पूर्वी एक लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण माइंड बद्दल बोललो होतो, आणि माइंड म्हणजे लेव, हिब्रू मध्ये लेव हा आयडेंटिफाय होतो माइंड बरोबर. आणि आपण बघितलं की माइंडचं वेगवेगळं भाग आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर त्या माइंड मध्ये मेमरी नावाचा जो पार्ट असतो ना, त्या पार्टचा यूज करून आपण काय करणार होतो, फिलिंग्स एक्सपिरियन्स करणार होतो. म्हणजे आपल्या माइंड मध्ये, मेमरी मध्ये कुठल्या कुठल्या फिलिंग्स आहेत, प्रेमाच्या फिलिंग्स, राग म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग्स घेणार आपण, 6 पॉझिटिव्ह फिलिंग घेतलं आणि त्या पॉझिटिव्ह फिलिंग्सची आठवण करणार होतो. ती आठवण केल्यावर आपल्या बॉडीमध्ये ती फिलिंग कशी वाटते ते बघायचं आपल्याला नुसत्या मेडिटेशन मध्ये. ओके, तर आता बहुतेक करून कोणी मेडिटेशन चालू नाही केलंय, तर मी पुढचा लेक्चर दुसरा घेऊ असं मला वाटतं आज काहीतरी. पण मी आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तोच लेक्चर आपण कंटिन्यू करून आपण बघू की का ते करायचंय. ओके, का आपल्याला आपल्या बॉडीमधून आपल्याला ते फिलिंग्स आणि हे सगळं हे करायचंय. कारण काय असतं, इगो जो आहे ना, इगो म्हणजे आपण जो आपली पर्सनॅलिटी, आपला इगो, ही जी गोष्ट आहे ना, त्याबरोबर आपण कधी पण आयडेंटिफाय करतो. मी असा आहे, मी तसा आहे, माझा हे आहे, माझा ते आहे, ही माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, माझा भाव आहे, माझं डॅडी मम्मी, माझं सगळं आपण माझा माझा करतो. आणि आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट जी आहे ना आपल्या स्वतःबद्दल आयडेंटिफाय करतो. आणि ह्या आयडेंटिफाय करणारी जी गोष्ट आहे ना, त्याला आपण इगो बोलतो. हे इंग्लिशमध्ये आपण त्याला इगो असा दिलाय, मराठीमध्ये अहंकार असा शब्द आहे, अहंकार असं म्हणतो. तर हा इगो खरोखर काय आहे ना, हे समजायसाठी आहे ना, आपल्याला आज मी डिस्कशन मध्ये तुम्हाला जरासा थोडासा असा कॉन्शियसनेस बद्दल पण बोलणार आहे. ओके, तर इगो काय असतं, इगो म्हणजे ही एवढीच गोष्ट असतं ज्या गोष्टीमध्ये आपण आहे ना अवेअरनेस आपला टाकलेला असतो, तो आपला इगो असतो. ज्या गोष्टीबद्दल आपण अवेअर असतो ना, ती गोष्ट आपण त्या गोष्टीबरोबर आयडेंटिफाय करतो आणि आपण सांगतो की ते मी आहे. ओके, जेव्हा आपण बोलतो ना की ही माझी बॉडी आहे, ही माझी बॉडी आहे असं बोलतो ना, म्हणजे मी बॉडी आहे किंवा ही माझी बॉडी आहे, तर काय असतं की आपण आहे ना फक्त आपल्या ह्या बॉडीच्या ह्याच्यामध्येच अवेअर असतो. आणि तो अवेअरनेस काय असतं की एक कुठंतरी छोटासा एक अवेअरनेस असतं की ही अख्खी जी बॉडी आहे ना ती माझी आहे, आणि असा अवेअरनेस आहे. मग नंतर मग आपण जरासा मोठा अवेअरनेस करतो की हा माझा घर आहे, वाढवला आणि मग हा माझा घर आहे असं बोलतो. पण खरं म्हणजे तो अवेअरनेस आहे ना, कतनूत म्हणजे छोटा अवेअरनेस असतं, स्मॉल माइंड मध्ये असतं. कारण जेव्हा खरोखर तुमचा डोका दुखतं ना, तेव्हा तुम्हाला समजतं की ना तुम्हाला डोका आहे, नाही तर त्याच्या तोपर्यंत आपल्याला कधी समजतच नाही की आपल्याला डोका आहे ना. म्हणजे आता तुमच्या बॉडीवर, मानेवर एक काहीतरी गोल अशी वस्तू आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असता, अवेअर आहे तुम्ही हाय करून. पण खरोखर अवेअर कधी होता तुम्ही, जेव्हा तो दुखायला लागतं ना तेव्हा, है ना. तुमच्या उजव्या पायाचा अंगठा हा तुमचा अंगठा आहे, हे कधी तुम्ही अवेअर झालात. आता मी जेव्हा सांगितलं ना तेव्हा, नाहीतर त्याच्या थोडा आधी आहे ना, तुम्हाला माहिती पण नव्हतं की तुमच्या उजव्या पायाला अंगठा नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे अवेअरनेस, छोट्या अवेअरनेस मध्ये तुमची बॉडी तुम्हाला माहिती होती, पण जेव्हा तुम्ही जरासा मोठा अवेअरनेस केला ना, जरासा मोठा केला ना, तर ती तुम्हाला फील व्हायला लागला. तर तसा अवेअरनेस जसा जसा आपण कॉन्सन्ट्रेट करत जातो ना, जसा जसा आपण अवेअरनेस वर 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 नेत जातो ना, तसं तसं आपल्याला ना ती गोष्ट फील व्हायला म्हणजे ती गोष्ट जाणवायला लागतं आपल्याला. तर तसं ह्या आपल्या बॉडीमध्ये कुठल्या पण ठिकाणी तुम्ही तुमचा अवेअरनेस नेला ना, की तुम्हाला फील होतं की ते हाय करून. आता नॉर्मली आपण बसून बात करतोय, ऐकतोय, सगळा करतोय, पण आपण कधीच अवेअर नसतो. म्हणजे आपण अवेअर असतो की आपण श्वासोश्वास घेतोय, पण आपण अवेअर नसतो की आपण श्वासोश्वास कसा घेतोय. पण आता मी जेव्हा तुम्हाला बोललो ना ब्रीदिंग, श्वासोश्वास, तुमच्या श्वासोश्वास, आता तुम्ही कॉन्सन्ट्रेट झाला तर तुम्हाला समजला नाही माझा श्वासोश्वास चाललाय, है ना. मग खरोखर जर तुमचा श्वासोश्वास चालला नसतं तर काय झालं असतं, है ना. श्वासोश्वास बंद होत, म्हणजे तुम्ही नसताच. पण ती गोष्ट आपोआप जी गोष्ट होतात ना, त्या गोष्टीबद्दल आपण आहे ना एकदम असा छोटासा अवेअर असतो, एकदम स्मॉल अवेअर असतो. त्या अवेअरनेस म्हणजे आपला तो इगो आहे. तो इगो जो आहे ना, तो इगो आपला आहे, आणि तो इगो आपल्याला काय बोलत असतं, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. पण आपण जेव्हा खरोखर कॉन्सन्ट्रेट करून अवेअर करायला लागतो ना, तेव्हा आपला तो इगो आहे ना, खरं म्हणजे इगो आहे ना, तो असा वाढायला लागतं. पण आपण आता मेडिटेशन मध्ये काय करतोय, तो इगो वाढत नाही, आपण त्या इगो समजायचा प्रयत्न करतोय. आपण
ब्रिदिंग वर अवेअर व्हा नाही करतोय आपण, ती अवेअर ब्रिदिंग कशी व्हायची, उलट काहीतरी उलट प्रोसेस आहे. त्याच्याने काय आपण इगो समजायचा प्रयत्न करतो आपला. तर आपला हा जो मोठा मोठा इगो होता ना, तो मोठा मोठा इगो म्हणजे कसा आहे, आता कोणाला समजा फॉर एक्झाम्पल कोणाला यानं खूप काहीतरी निगेटिव्ह सवय आहे, माणसांना असतात निगेटिव्ह सवय, कोणाला पंचायत करायची असतं, कोणाला खूप खायची सवय असतं, कोणाला कोणाला काहीतरी नको ते खायची सवय असतं, कोणाला दारू पियाची सवय असतं, असा कोणाला सिगरेट पियाची सवय असतं. तर अशा कुठल्या पण सवयी असतील ना, तर त्या सवयीमध्ये जर तुम्ही अवेअर झालात ना, खरोखर त्या सवयीबद्दल तुम्ही जेव्हा अवेअर झालात ना, तर ती सवय कंट्रोल करायला तुम्हाला इझी जायला लागतं. का? कारण आता तुम्ही त्या सवयी बरोबर आयडेंटिफाय नाही होत, तर ती सवय सवय कशी आहे, काय आहे, तुमच्या बॉडीवर कशी इफेक्ट होते, हे केलं ना तर तुम्हाला ती कंट्रोल करते. मी एक्झाम्पल देऊन सांगेन. आता कॉलेजमध्ये वगैरे असताना ना, मी माझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर सिगरेट वगैरे ओढायचो. मी आता पण ओढतो सिगरेट, म्हणजे असं कंटिन्यू नाही, कधीतरी आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा असा सिगरेट ओढतो. ओके. पण कॉलेजमध्ये असताना सिगरेट ओढायचो. सिगरेट जेव्हा ओढायचो ना, तर असा नाही की माहिती नव्हतं माझं, मी लहान होतो तेव्हा माझ्या डॅडी पण सिगरेट ओढत होतं. डॅडी आम्हाला दम द्यायचं कधीतरी, एक दम मार करून, तर आम्ही असं दम मारत, तर ठसका बसायचा. मग डॅडी बोलला बघ असं असतं, म्हणजे आपल्याला समजायला सिगरेट काय असतं ते. पण कॉलेजमध्ये वगैरे गेल्यावर आपण पियायला लागलो. मग एजरा अंकलला एक दिवस समजलं म्हणजे एजरा अंकलला माहिती होता सिगरेट पिते. तर एजरा अंकल मला बोललं की ना, सिगरेट ओढताना ना, असा सिगरेट ओढताना ना तू सिगरेट अवेअर हो. सिगरेट असा ओढतो ना तेव्हा अवेअर राहायचं, असं सिगरेट ओढताना अवेअर राहायचं. कसा तू टच केलास, हातात पकडलास, गरम लागतंय, थंड लागतंय, टच केला कसा लागतंय, ओढताना काय होतंय, दूर आतमध्ये गेला काय होतंय, बाहेर निघताना काय होतंय, कसा वाटतंय, हे वाटतंय, ते सगळा अवेअर हो. अवेअर म्हणजे त्याच्यावर लक्ष दे. तर अंकल बोललो म्हणून मी केला असा एकदा, असा स्लो मारला, मग ते कसा गेल्या, मग तो डोक्यामध्ये असा काहीतरी होतं, हे ते सगळा झाला. पण त्याच्यानंतर आहे ना, त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा ती गोष्ट समजली ना, ती एकदा दोनदा केल्यावर ती गोष्ट समजली, त्याच्यानंतर आहे ना, ती सिगरेटची तलप यायची ना बंद झाली. युजली कसं असतं, सिगरेटची तलप येतं, सिगरेट ओढावशी वाटत तलप येतं ना, तर ती तलप बंद झाली. का बंद झाली? कारण आता मला आहे ना, त्या अवेअरनेस मध्ये गेल्यावर काय झालं, मला समजलं की अरे म्हणजे असं काहीतरी सिगरेट ओढल्यावर असं काहीतरी होते, असं काहीतरी होते. आणि मग सिगरेटची तलप का येते ना, ते मला समजायला लागलं की सिगरेटची तलप येते ना, त्याला काहीतरी हा आपल्याला जी फिलिंग येते ना, ती फिलिंगसाठी बॉडी हे करते म्हणून येते. मग आपण त्याच्यावर अवेअर झालो ना, तर आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करायला इझी जातं. आणि मग ती तलप यायची बंद झाली. मग असं सगळ्यांना कॉलेजमध्ये सगळ्यांना 2 पिरियड 3 पिरियड झाल्यावर सगळ्या माझ्या फ्रेंड लोकांना सिगरेट पियाची तलप यायची. सगळं कॅन्टीन मध्ये धावायचं, मी नाही धावायचो त्यांच्याबरोबर, मला नाही जावं असं वाटायचं. कधी कधी अरे सिगरेट पियन, मी सिगरेट ओढायचो, पण ओढल्यावर मला असा त्यांच्यासारखा नाही वाटायचा. तर त्या टायमाला मला असं त्या टायमाला समजलं की ही गोष्ट आपण प्रत्येक गोष्टीमध्ये यूज केली ना, तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्या गोष्टीवर कंट्रोल करायला शिकू शकतो. म्हणजे ती गोष्ट डिफॉल्ट सेटिंग मधून निघतं, आपल्या डिफॉल्ट सेटिंग मधून निघतं आणि आपल्या कंट्रोलमध्ये येतं थोडी थोडी. आणि मग आपण त्या गोष्टीवर, मग कोणाला आता समजा पंचायत करायची सवय असेल ना, तर त्या लोकांनी पंचायत करताना अवेअर व्हायचा की काय होतंय. पंचायत माहिती आहे ना सगळ्यांना काय आहे. पंचायत म्हणजे ताशोनारा करायचा, एक दुसऱ्याबरोबर काहीतरी बोलायचं. तर मग ते करताना नाही अवेअर व्हायचा की काय होतंय, पंचायत करताना काय होते, मला बरा वाटतंय काय, समोरचा माणूस मी ज्याच्याबरोबर पंचायत करतो तो एन्जॉय करतोय का. हा, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी आपण पंचायत करतो. आपण पंचायतसाठी नाही करत, त्याच्यामधून काहीतरी एन्जॉयमेंट मिळते, त्याच्यामधून मला काहीतरी मिळते. काय होते, मला सॅटिस्फॅक्शन मिळते का, काय होते, मला आनंद मिळते का, कसा होते, त्या होते. आणि त्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिला ना, तर स्लोली तुम्हाला ना त्या गोष्टीवर कंट्रोल करता येईल. मग तुम्हाला पुढच्या टायमाला समजेल की ह्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्ती शास्त्र वाचत बसलो, नमाज केली, त्या गोष्टीमध्ये मला जास्ती आनंद मिळते, तर त्या गोष्टीमध्ये मला हे मिळते. मग निगेटिव्ह केल्याशिवाय मी पॉझिटिव्ह करून का नाही करू, तर आपल्याला चेंज करता येतं ते. ओके, ट्राय करा, तुम्हाला समजेल. तर मी कशाला सांगतोय, कारण अवेअरनेस जो आहे ना, अवेअरनेस हा काय आहे, तुमचा जो कुठली पण गोष्ट समजली आहे, तर समजल्यावर काय होतं, तुम्हाला ती गोष्ट तुमच्या इगो मध्ये घेता येतं. आणि इगो मध्ये जर ती तुम्ही घेतली असेल ना, तर ती तुम्हाला इगो चेंज करता येतं. ओके. तर तसा तुमच्या बॉडीमध्ये ना कितीतरी गोष्टी चालू असतात. काय काय गोष्टी चालू असतात तुमच्या बॉडीमध्ये, तर तुमच्या बॉडीमध्ये आहे ना एक केमिकल रिएक्शन चालू असतं. ऑक्सिजन आतमध्ये जातं, ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर जातं, बाइंड होतं,
तो तुमच्या बॉडीमध्ये दुसरीकडे जातं कुठं कुठं, मग पाहिजे तिथं ऑक्सिजन पाहिजे त्या ठिकाणी जातं, मग ऑक्सिजन सुटतं, मग कार्बन डायऑक्साईड त्याला जॉईंट होतं है ना, आणि मग तो ऑक्सिजन तिथं फूड बर्न व्हायला हे करतं, त्याच्याने तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी निघतं. ओके, हा एक प्रोसेस तुमच्या बॉडीमध्ये. येस येस. तर हा जो प्रोसेस आहे ना बॉडीमध्ये तुमचा ब्रिदिंगचा प्रोसेस आहे ना, तुम्ही ब्रिदिंगसाठी अवेअर होऊ शकता, पण हा बाकीचा जो सगळा प्रोसेस आहे ना ब्रिदिंग होताना काय काय होतं त्या प्रोसेससाठी अवेअर व्हायसाठी तुम्ही अवेअर होऊ शकता, असं नाही की नाही होऊ शकत, पण तो प्रोसेस आहे ना ऑटोमॅटिक चाललेला असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अवेअर व्हायची गरज नसतं, तरी पण तो चाललेला असतो. तुमचा ब्लड इथं प्युरिफाय होत असतं, किडनीमध्ये जातं, किडनीमध्ये त्याच्यातलं घाण निघतं, परत येतं फुफ्फुसात येतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन येतं, हार्टमध्ये येतं, पंप होतं, अख्ख्या बॉडीमध्ये फिरत असतं, चाललेलं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला अवेअर व्हायची गरज नाही, पण हार्टबीटवर तुम्ही अवेअर होऊ शकता, थोडासा ह्याच्यावर अवेअर होऊ शकता. डीप मेडिटेशन मध्ये त्या गोष्टीवर पण तुम्ही अवेअर होऊ शकता, पण त्याच्यावर तुम्हाला अवेअर व्हायची गोष्ट नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या बॉडीमध्ये चाललेल्या असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत फुल बॉडीमध्ये कितीतरी केमिकल रिएक्शन चालू असतात बॉडीमध्ये आपल्या, कुठला तरी म्हणजे 0.0 ग्राम टेस्टेस्टेरॉन तुमच्या बॉडीमध्ये वाढला ना, लगेच तुमच्या बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन चालू होऊन तुमच्या बॉडीमध्ये काय काय टेस्टोविरॉन मध्ये टेस्टेस्टेरॉन होतं, म्हणजे कितीतरी केमिकल रिएक्शन होतात, आणि मग त्याच्याने मग तुम्हाला तो फील होता, आणि तो फिलिंग जो होतो तो फिलिंग तुम्हाला ताकदवर तरी फिलिंग होतं, राग तरी येतं किंवा एकदम स्ट्रेंथ तरी वाटतं, तर तो फिलिंग येतो, तो फिलिंग त्या केमिकल रिएक्शनचं रिझन असतं, पण तो केमिकल रिएक्शनवर तुमचा काय कंट्रोल नसतं, आणि तुम्हाला ती केमिकल रिएक्शनवर अवेअर पण नाही होत आहे. तुमच्या बॉडीमधले सेल्स आहेत ना, छोटे छोटे सेल्स, पेशी, ते डिवाइड होत असतात, रिपेअर होत असतात, त्या सगळ्या गोष्टीवर तुमचा अवेअरनेस नसतं, पण त्या होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या बॉडीमध्ये होत असतात ना, हा सगळ्या टोटल जे ऊन आल्यावर काय होतं, सावली आल्यावर काय होतं, हवा थंडी आल्यावर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा फिजिकल कॉन्शियसनेस आहे. ही सगळी गोष्ट काय तुमचा फिजिकल कॉन्शियसनेस त्याला बोलतात, आणि तुम्ही तुमच्या अख्ख्या फिजिकल कॉन्शियसनेसवर अवेअर नाही होऊ शकत, तुम्ही त्याच्यावर कितीतरी गोष्टीवर अवेअर होऊ शकता. तर जेवढ्या गोष्टीवर तुम्ही अवेअर व्हाल ना, तेवढी गोष्टी तुम्ही तुमच्या इगो मध्ये घेऊ शकता. तसाच तुमचा आहे ना ह्या फिजिकल कॉन्शियसनेस बरोबर आहे ना, तुमचा एक आहे ना आतमध्ये त्या केमिकल रिएक्शन आणि इलेक्ट्रिकल करंट बिरंट आहे ना, त्याच्याने एक आहे ना स्पिरिच्युअल नाही बोलू शकत त्याला, एक इमोशनल, इंटेलेक्च्युअल आणि असं कितीतरी वेगवेगळं कॉन्शियसनेस काम करत असतात आपल्या बॉडीवर, आपल्या ह्या नुसत्या एका बॉडीमध्ये. तर हे वेगवेगळे जे प्रोसेस आहेत ना, जे आपण त्याला अवेअर नाही होऊ शकत, असं जे प्रोसेस आहेत ना, त्या प्रोसेसला अख्खा तो प्रोसेस म्हणून आपण त्याला कॉन्शियसनेस बोलतो. कारण त्याच्यासाठी आहे ना आपल्या बॉडीमध्ये कोणतरी आहे ना कॉन्शियस आहे, कुठली तरी एक पॉवर असतं आपल्या बॉडीमध्ये ज्याला आपण सोल बोलतो. ओके, तर तो सोल आहे ना ह्या अख्ख्या गोष्टीचा कॉन्शियसनेस असतं, कारण तो अख्खा जो प्रोसेस आहे ना, तो प्रोसेस आहे ना व्यवस्थित चाललेला असतं ना. तुम्ही आपोआप ऑटोमॅटिक श्वास घेता, कधी श्वास घ्यायचा तुम्हाला विचार करायला लागतं, अरे मी 15 मिनिटं श्वास बंद केला होता, असं तुम्हाला कधी वाटतं? कधी असं तुम्हाला वाटतं की अरे 5 मिनिटं झाला माझा हार्ट बंद होता, असं नाही वाटत ना. तर ते ऑटोवर चाललेलं असतं. तो हा जो ऑटोवर सगळ्या चालवत असतो ना, ऑटोवर जे सगळं चालवत असतो ना, तो तुमच्या कॉन्शियसनेसला जो अवेअर आहे ना, ती गोष्ट असते, आणि ती जी कॉन्शियसनेसला अख्ख्या कॉन्शियसनेसला अवेअर असलेली जी गोष्ट आहे ना, ती तुमचा सोल आहे. ओके, पण तुम्ही ऍज अ पर्सन तुम्ही जेवढ्या गोष्टींना जेवढ्या कॉन्शियस नाही, एवढा मोठा जो कॉन्शियस नाही ना, त्या कॉन्शियस मध्ये जेवढ्या कॉन्शियसनेसला तुम्ही अवेअर आहात ना, तो अवेअर असलेला जो पार्ट आहे ना, तो पार्ट कुठला आहे? तो पार्ट तुमचा सेल्फ आहे, त्याला इगो बोलतात. तो तुमची पर्सनॅलिटी. ओके, तुमच्या सोल मध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या, माझ्या सोल मध्ये जेवढ्या गोष्टी चालल्यात ना, तेवढ्या तुमच्या सोल मध्ये चाललेल्या आहेत. आपण सगळं माणूस आहोत ना, तर सेम गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या जीवनात. पण मी जेवढ्या गोष्टींना अवेअर आहे ना, मी ज्या गोष्टींना अवेअर आहे, ज्या गोष्टींना अवेअर होऊन मी माझी जी पर्सनॅलिटी बनवली ना, ती पर्सनॅलिटी मी आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टींना अवेअर होऊन तुम्ही जी बनवलेली पर्सनॅलिटी आहे ना, ती पर्सनॅलिटी तुम्ही आहे. तर प्रत्येक जो आपण पर्सनल पर्सन असतो ना, सेल्फ असतो, तो सेल्फ काय असतो? त्या एवढ्या मोठ्या कॉन्शियसनेसला अवेअर असलेली गोष्ट असतो. समजते मी काय बोलते ते? ओके, मला तरी समजते, पण आय थिंक इट इज अ बिट सटल. सगळ्यांना क्वेश्चन असेल कोणाला तर सांगा, मी परत सांगेन, भाषेमध्ये समजवू, दुसऱ्या भाषेमध्ये परत सांगेन मी.
कोणी कोणाला क्वेश्चन ऍशली होप It is as Rabai said, थोड़ा ये है. But you understand what I am telling? Yeah, little bit. या तर आपण आहे ना कितीतरी गोष्टींना जेवढ्या गोष्टींना आपण कॉन्शियस असतो ना Actually नाही समजलं. आपण आहे ना अवेअरनेस म्हणजे काय तुम्हाला समजलं ना? अवेअरनेस म्हणजे काय? अवेअरनेस म्हणजे जी गोष्ट आपल्याला जी गोष्टींबद्दल आपण कॉन्सन्ट्रेट करून आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या समजण्यामध्ये अंडरस्टँडिंग मध्ये आणि ह्याच्यामध्ये घेऊ शकतो ती त्याला आपण अवेअरनेस बोलतो. ओके, म्हणजे ब्रीदिंग ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये ब्रीदिंग तुमची बॉडी ब्रीथ करते, पण जेव्हा तुम्ही त्याच्यावर ब्रीथवर अवेअर होता, ब्रीथवर कॉन्सन्ट्रेट करता, तेव्हा ब्रीथवर कॉन्सन्ट्रेट करता म्हणजे काय? नाव यू अंडरस्टँड. तुम्ही त्याचा काहीतरी फिलिंग हे ते काहीतरी तुमच्या एका फिलिंग आणि ह्या नावाच्या ह्याच्यामध्ये तो तुम्ही कॅप्चर करता. तेव्हा तुम्ही कॅप्चर करता तेव्हा काय होतं? तो अवेअरनेस तुम्हाला समजतं की मी ब्रीथ करतो. पण तुम्ही अवेअर नसताना पण ब्रीथ होत असतं. ओके, पण तुम्ही जेव्हा अवेअर नसताना जे तुमच्या बॉडीमध्ये चालतंय ना त्या गोष्टीला काय बोलतात? त्या गोष्टीला बोलतात कॉन्शियसनेस. तर तुमच्या बॉडीमध्ये 4 वेगवेगळ्या लेवलचं कॉन्शियसनेस चालू असतात. एक असतं फिजिकल कॉन्शियसनेस, म्हणजे अख्खा तुमच्या फिजिकल बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर जो सांभाळत असतं आणि व्यवस्थित सगळं चालत असतं, तो फिजिकल कॉन्शियसनेस. त्याच्यानंतर एक आतमध्ये इमोशनल कॉन्शियसनेस असतं. इमोशनल कॉन्शियसनेस काय असतं? तो तर फिजिकल बॉडीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालल्या त्या फिजिकल बॉडीमध्ये चाललेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचं केमिकल रिएक्शन हे आहे, त्याच्याने जो थोडा इफेक्ट होत असतो, त्याच्याने जो इफेक्ट होतो आणि ते इफेक्ट होतो, त्या इफेक्टला जो सांभाळणारा असतो, तो सांभाळणारा कोण असतो? तो असतो इमोशनल. ओके, त्याच्यानंतर मग इंटेलेक्च्युअल असतं. इंटेलेक्च्युअल काय की काहीतरी नवीन आहे, काहीतरी नवीन ऍड झाला, काहीतरी नवीन आहे, त्या गोष्टीमधील तो डिसिजन घेऊन हे करत असतो इंटेलेक्च्युअल. आणि स्पिरिच्युअल असतं. स्पिरिच्युअल म्हणजे काय? तर हायर लेवलचा कॉन्शियसनेस आहे तो. ओके, हा सगळा जे 4 कॉन्शियसनेस आहेत ना, हा 4 कॉन्शियसनेस कोणाच्या अंडर येतात? तुमच्या सोलच्या अंडर येतात. ओके, आता तुमच्या सोलच्या अंडर येतात, तर तुमचा सोल हा सगळा कॉन्शियसनेस कसा सगळा सांभाळत असतं? कारण तुमचा सोलचा कंट्रोल तुमच्या ब्रेनवर असतो. ओके, तुमच्या ब्रेनवर कोणाचं असतं कंट्रोल? तुमच्या सोलचं असतं. आणि तुमचा सोल त्या ब्रेनच्या थ्रू अख्ख्या बॉडीमध्ये ब्रेन नर्वस सिस्टम हे ते सगळा जो सिस्टम आहे ना बनवलेला सोलने, त्याच्याने तो कंट्रोल करत असतो. पण ब्रेन संगती जेव्हा सोलचा कॉन्टॅक्ट होऊन ब्रेन संगती जेव्हा होतं ना, तेव्हा ही बॉडी नुसती चालवायला आणि बॉडी मधून सगळा बनवायला, हे बनवायला ते बनवायला आणि डिसिजन घ्यायला हे करायला एक अवेअर झालेला, त्या कॉन्शियसनेसना अवेअर झालेली एक गोष्ट असते. ती अवेअर झालेली गोष्ट आहे ना, त्याला आपण माइंड बोलतो. ओके, आणि तो माइंड आहे ना, तो माइंड आपण त्या कॉन्शियसनेसला जेवढा अवेअर होतो ना तेवढा तो कॉन्शियसनेस वाढवत असतो. पण त्या माइंडमध्ये आपण काय करतो? खूप जास्ती गोष्टी पण टाकतो, त्या नाही युजफुल आहेत ना त्या गोष्टी पण टाकलेल्या असतात. आणि मग तो माइंड आहे ना, मेमरी हे ते सगळ्या गोष्टी टाकून तो माइंड बनलेला असतो. आणि ह्या माइंडमध्ये जेवढा कॉन्शियसनेसच्या बद्दल अवेअरनेस होता ना, तो माइंड तुमची पर्सनॅलिटी असते. ती तुमची पर्सनॅलिटी असते. तर आता जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चेंज करायची आहे तर तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी मोठी करायची आहे. तर मोठी करायची म्हणजे काय करायची? पर्सनॅलिटी म्हणजे तुम्हाला तुमच्या अवेअरनेस मध्ये जास्ती गोष्टी घ्यायला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला जर तुमच्या पर्सनॅलिटी मधून काहीतरी चेंज करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला त्या निगेटिव्ह गोष्टीवर अवेअरनेस होऊन ती निगेटिव्ह गोष्ट कशी काढता येईल, त्याच्यात रिप्लेसमेंट आहे काय, किती डिफॉल्ट सेटिंग मध्ये आहे तुमच्या, ते सगळं बघायला लागेल. तर अशा रीतीने आपण आपली पर्सनॅलिटी चेंज करू शकतो. आणि पर्सनॅलिटी कशाला चेंज केलेली आहे? चेंज करायची आपल्याला, कारण पर्सनॅलिटी ह्याच्यासाठी चेंज केलेली आहे कारण पर्सनॅलिटी ही सोलनी क्रिएट केलेली गोष्ट नसतं. पर्सनॅलिटी ही कोणी क्रिएट केलेली गोष्ट आहे? ही क्रिएट केलेली गोष्ट कोणी आहे? ही क्रिएट केलेली आपल्या बाकीच्या गोष्टींनी क्रिएट केलेली, आपल्या सेल्फनी, आपल्या सोसायटीनी, आपल्या एन्व्हायरमेंटनी, बाकीची जी गोष्ट आहेत ना त्या गोष्टीच्या वर्किंगनी झालं असतं. कारण आपली पर्सनॅलिटी ना लहानपणापासून पैदा झाल्यापासून आपलं डॅडी मम्मी आणि बोला ना लास्ट टाइम तसं डॅडी मम्मी आपल्याला सांगतात काय बरोबर काय नाही, राईट आहे काय नाही, हे ते, आणि सगळ्यांनी तशी पर्सनॅलिटी बनवली. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही असा विचार करा की आपण इस्रायल आहोत, है ना, इस्रायल आहोत आणि ज्युईश आहोत आणि इस्रायल देशाबद्दल आपल्याला एवढा महान वाटतंय. आणि मग इस्रायल मध्ये काय झाला, है ना, काय पण झालं हे झालं, मग आपण बोलतो अरे हे रॉंग झाला, असं नाही, इस्रायल ज्युईश लोकांना देवाचा सपोर्ट आहे, देवानी करत असं आपण बोलतो. पण आता फॉर एक्झाम्पल असा तुम्ही विचार करा की आपण आहे ना मुसलमान लोकांच्या घरी पैदा झालेलो असतो. म्हणजे विचार करू शकतो आपण तसं, माणसालाच ही क्वालिटी दिली आहे की तो दुसऱ्या ह्याच्याने विचार करू शकतो. तो असा विचार करा की आपण आहे ना मुसलमान फॅमिलीमध्ये पैदा झालेलो असतो.
आपले डॅडी मम्मी मुसलमान असतं, आपला अंकल आंटी सगळं मुसलमान असतं, आपण मुसलमान असतो. मग इस्रायलमध्ये काय झालं, हे झालं ते झालं, मग आपला पॉइंट ऑफ व्ह्यू काय असता, आपली पर्सनॅलिटी काय असते, तीच असते जी आता आपली वेगळी असते ना पर्सनॅलिटी. कारण आपला अपब्रिंगिंग, आपली फॅमिली, एन्व्हायरमेंट ज्या हिशोबाने आपण असतो ना त्या हिशोबाने आपण डिसिजन घेतला. आज आपण असं डिसिजन का घेतो, कारण आपण फॅमिलीमध्ये, ज्या रिलीजन मध्ये, ज्या रिलेटिव्ह मध्ये, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आलो ना त्या एन्व्हायरमेंट मधून आपण तसा डिसिजन घेतो. तसं आपली ही जी पर्सनॅलिटी नावाची जी गोष्ट आहे ना, आपला सेल्फ इगो पर्सनॅलिटी नावाची गोष्ट आहे ना, ही सगळी आउटसाइड इन्फ्लुएन्सनी बनलेली गोष्ट असते. तर ती आउटसाइड इन्फ्लुएन्सनी बनलेली गोष्ट चेंज करण्यासाठी आपल्याला कितीतरी मेडिटेशन मध्ये कितीतरी गोष्टी दिले, तर त्या गोष्टीने आपण काय करतो, त्या चेंज करू शकतो. दुसरा, आपण त्या डिफॉल्ट सेटिंग मध्ये जाऊन बघू शकतो की माझी डिफॉल्ट सेटिंग काय आहे, माझ्या पर्सनॅलिटी डिफॉल्ट सेटिंग काय आहे, माझ्या पर्सनॅलिटी मध्ये कुठली गोष्ट जास्ती आहे. आणि ते समजल्यावरच आपण पुढे आपल्या सोल संगती कॉन्टॅक्ट करू शकतो. कारण सगळ्या अख्ख्या जगामध्ये सगळी माणसं आहेत ना, सगळ्या माणसांमध्ये जो सोल आहे ना तो सेम सोल आहे, तो सेम गोष्ट करतं. माझा सोल जी माझ्या बॉडीसाठी, माझ्या एन्व्हायरमेंट सगळ्यासाठी जी गोष्ट करतं तेच तुमचा सोल पण करते. मग सोल इथं आल्यावर ही पर्सनॅलिटी घेऊन काय सोलचा हे असतं, तर सोलचा ही पर्सनॅलिटी घेऊन सोलचा काहीतरी या वर्ल्ड मध्ये काम करायचं हे असतं. म्हणजे जर मी जंगलामध्ये गेलो ना आणि मला झाड तोडायचं आहे, तर मी काय घेऊन जाईन, है ना, कुऱ्हाड घेऊन जाईन, बरोबर ना. पण जंगलामध्ये मला जाऊन जर झाड लावायचं आहे तर मी काय घेऊन जाईन, फावडा घेऊन जाईन, है ना. आणि जंगलामध्ये जाऊन मला आग लावायची तर मी काय घेऊन जाईन, माचीस घेऊन जाईन. तर हा जो कुऱ्हाड, फावडा आणि जो माचीस आहे ना, हे काय, ते पर्सनॅलिटी आहेत सगळ्या. तर मला जो काम करायचं आहे ना या जगामध्ये, त्याप्रमाणे मी माझा हत्यार घेऊन येतो, त्याप्रमाणे त्या टाईपची पर्सनॅलिटी मी घेऊन या जगामध्ये येतो. आणि ती पर्सनॅलिटी काय, तर कोणाची पर्सनॅलिटी ऍक्स असतं, कोणाची फावडा असतो, कोणाची माचीस असतं. पण आपल्याला काय होतं, ह्या बाकीच्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच्या गोष्टीच्यामुळे काय होतं, मग आपण तो फावडा घेऊन आहे ना नुसता इथं खड्डा नाही करत, आपण सगळीकडेच खड्डा करत सुटतो. ओके. पण सोलला तो एक कुठल्या तरी स्पेसिफिक कामासाठी ती पर्सनॅलिटी पाहिजे असते. ऍक्स घेतली ना, तर ती कुऱ्हाड घेतली ना, तर आपण जंगलात जाऊन नुसतं झाड नाही कापत, आपण सगळ्याच कापत सुटतो. ओके. तर ती पर्सनॅलिटी कुठल्या टाईपची आहे ना ती आपल्याला समजली ना, मग आपल्याला समजतं की आपल्याला सोल आणि सोल संगती कनेक्ट झाला ना, तर सोल आपली ती पर्सनॅलिटी त्या कामासाठी यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याची खूप रागीट, खूप स्ट्रॉंग, खूप असा रक्त बघणारा असा म्हणजे मार्सची पर्सनॅलिटी, मार्सची म्हणजे मंगळची पर्सनॅलिटी आहे, तर तो माणूस शोखेत होऊ शकतो, है ना. म्हणजे जर स्पिरिच्युअल फ्लो मध्ये गेला तर शोखेत होऊ शकतं, डॉक्टर होऊ शकतं, सर्जन होऊ शकतं मोठा. ओके. एखाद्या माणसाची खूप म्हणजे मिलिटरीचा लीडर होऊ शकतं, है ना. कितीतरी त्याचं म्हणजे पर्सनॅलिटी त्याची पॉझिटिव्हली यूज करू शकतो तो. पण नेगेटिव्ह यूज करायचा आहे तर तो सगळ्यांना म्हणून तो भाई बनवू शकतो, सगळ्यांना भोसकू शकतो, दादा बनवू शकतो. पण ती पर्सनॅलिटी असते ना, ती पर्सनॅलिटी सोल सोल एक वेपन म्हणजे सोलचं एक हत्यार म्हणून, सोलचं एक टूल म्हणून सोल घेऊन आलेलं असतं. पण ती सोलची जी पर्सनॅलिटी नावाची जी टूल आहे ना, तो आपण चेंज केलेला असतं. तर तो चेंज करायचा पण आपल्या हातात आहे. कारण तो सोल आहे ना, सोलचं काम करायचं आहे. तर सोल आपल्याला जर तो पर्सनॅलिटी चेंज करता आली, त्याच्यासाठी मेडिटेशन हा प्रकार आहे. मेडिटेशन आपल्याला काय करतं, आपल्याला अवेअर करून देते या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा अवेअर होतं ना, तर तेव्हा तो अवेअरनेस जो आहे ना, तो अवेअरनेस आपल्या स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करतो. आता मी जे बोलतोय ना, तर ते आपल्याला कुठेतरी शास्त्रात मिळायला पाहिजे ना, ते नंतर काय फायदा ते म्हणजे, है ना. नाहीतर मी काहीतरी माझी मी पण नाही दिसत अरे. तर आपण ती कसा आहे ते बघू. तर पहिली बात आहे ना, तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये काय पण गोष्ट आहे ना, ती तुम्ही टच करू शकता काय, आपल्या पर्सनॅलिटी ज्या गोष्टी आहेत आपण मी तुम्हाला टच करू शकतो, पण तुमच्या पर्सनॅलिटी मधल्या काय काय गोष्टी आहेत त्याला टच नाही करत. पर्सनॅलिटी काय आहे, पर्सनॅलिटी फॉर्मेशन आहे. फॉर्मेशन म्हणजे काय, फॉर्मेशन म्हणजे आतमध्ये कुठेतरी झालेली काहीतरी डिझायर. बट इट इज समथिंग विच इज नॉट टँजेबल. टँजेबल इन द सेन्स यू कॅन टच इट. इट इज समथिंग विच इज देअर बट यू कॅन टच इट. इट इज अ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काय की काहीतरी असा इलेक्ट्रिक करंट आहे ना, आपण बोलतो इलेक्ट्रिक रूल आहे की इलेक्ट्रिक करंट अशी जर पास होत असेल ना, तर त्याचा जो फील्ड इलेक्ट्रिक फील्ड असतं ना, तो असा असतो. तुम्हाला ते कधी दिसतं, तुम्ही टच करू शकता, नाही करू शकता, पण तो फॉर्मेशन असतं.
एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होतं की इलेक्ट्रिक करंटच्या बाजूला असंही असतं. मग तुम्ही तो यूज करू शकता. मॅग्नेटमध्ये टाकला तर ते लोखंडला लावला तर लोखंडचा तो इलेक्ट्रोमॅग्नेट होतं है ना. तो फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटी म्हणजे आपला अर्थ खेचतंय, परंतु तुम्हाला अर्थच्या ग्रॅव्हिटीला टच करता येतं नाही करता येत, पण तुम्हाला माहिती आहे की ती ग्रॅव्हिटी काम करतं है ना. ग्रॅव्हिटी खेचते तुम्हाला. तर तसा ग्रॅव्हिटी is not something which is not tangible, but it is something it is a formation. Okay, तर फॉर्मेशनला हिब्रू मध्ये काय बोलतात, येत्सिराचा जो वर्ड असतो ना तो फॉर्मेशनचा वर्ड आहे. ओके, फॉर्मेशनचा वर्ड म्हणजे तुम्ही जर घर घेतला ना, एक बिल्डिंग घेतली, तर बिल्डिंग बनवायच्या पहिले त्याचा जो मॅप बनवतो ना आर्किटेक्ट, तो त्याचा जो मॅप बनवतो ना, त्या मॅपला आपण काय बोलतो की त्या बिल्डिंगचा फॉर्मेशन आहे. ओके तर तसा आपल्या पर्सनॅलिटीचा आहे ना, एक आहे ना मॅप असतं, एक चार्ट असतं, आणि त्या चार्टला आपण टच नाही करू शकत, बट इट इज चार्ट, इट इज समवेअर इनसाइड युअर फिजिकॅलिटी, कुठेतरी आहे तो, आपल्याला नाही माहिती, त्याला आपण फॉर्मेशन बोलतो. आणि त्या फॉर्मेशनला हिब्रू मध्ये काय बोलतो, येत्सिरा. ओके, आणि त्याच गोष्टीपासून जे बाहेर निघतं ना त्याला आपण बोलतो येत्सेर है ना. येत्सेर सेम वाटते असं ऐकायला, सेम आहे. येत्सेर म्हणजे काय, येत्सेर म्हणजे फॉर्मेशन, पण येत्सेरला हिब्रू मध्ये काय बोलतात, डिझायर. तर त्या तुमच्या पर्सनॅलिटी मधून निघणारे जे फॉर्मेशन आहेत ना, त्या फॉर्मेशनला आपण डिझायर्स बोलतो. डिझायर म्हणजे डिझायर, इन्क्लिनेशन, डिझायर. ओके, जसं ग्रॅव्हिटीचा काय डिझायर आहे, ग्रॅव्हिटीचा डिझायर आहे अट्रॅक्ट करायचा आहे ना, ग्रॅव्हिटीचा डिझायर अट्रॅक्ट करायचा आहे. तसा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये वेगवेगळं डिझायर्स आहेत, वेगवेगळं इन्क्लिनेशन्स आहेत. त्या इन्क्लिनेशन्स आहेत ना आपल्या बॉडीवर ऍक्ट करत असतात, आणि ते आपल्या बॉडीवर जेव्हा ऍक्ट करतात तेव्हा आपण त्याला काय बोलतो, डिझायर्स बोलतात. हिब्रू मध्ये त्याला बोलतात फॉर्म, येत्सेर. ओके, आणि मग ते दोन टाईपचे आहेत, एक येत्सेर तोब आहे, एक येत्सेर हरा आहे ना. येत्सेर तोब आणि येत्सेर हरा, चांगला इन्क्लिनेशन आणि वाईट इन्क्लिनेशन, म्हणजे इन्क्लिनेशन टू डिझायर्स टुवर्ड्स गुड, डिझायर्स टुवर्ड्स इव्हल, असं दोन इन्क्लिनेशन. तर हा इन्क्लिनेशन कसं आहे, ते फॉर्मेशन आहे. तुम्हाला जर ते चेंज करायचं तर तुम्हाला काय चेंज करायला लागेल, तुम्ही फिजिकली काय नाही करू शकत, कारण फिजिकल गोष्ट त्याच्या पाय होतंय. त्या डायग्राम पर्सनॅलिटी मध्ये तुमचा जो डायग्राम आहे ना, त्या डायग्राम काय होते, तुमच्या फिजिकॅलिटी मध्ये त्याच्या गोष्टी घडतायत. तर तुम्हाला जर फिजिकॅलिटी मध्ये तुमच्या फिजिकल वर्ल्ड मध्ये काय चेंज करायचं ना, तर तुम्हाला डायग्राम मध्ये चेंज करायला लागेल. डायग्राम मध्ये चेंज करण्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला फॉर्मेशनच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला अवेअर व्हायला लागेल फॉर्मेशनच्या ह्याच्यासाठी. आपला हा सेकंड टाईपचा जो मेडिटेशन आहे, इट इज बिगिनिंग ऑफ बिकमिंग अवेअर ऑफ दॅट सेकंड फॉर्म, सेकंड कॉन्शियसनेस. आपल्यामधला जो सेकंड कॉन्शियसनेस ना, तो फॉर्मचा, येत्सिराचा. ओके, तर येत्सिराच्या ह्याच्यामध्ये झाल्यावर मग तुम्हाला काय सांगतं की काय समजतं की फॉर्मेशन, कुठली तरी फॉर्मेशन माझ्या ह्याच्यामध्ये कसा चेंजेस आणते. ओके, आता आपण आहे ना त्याच्यामध्ये बघू की ह्याच्यामध्ये देवाचा हात आहे की नाही, कारण हे सगळं देवानी बनवलं आहे ना, आपल्याला आपण नाही बनवलं, आपल्या सोलनी नाही बनवलं ना, आपल्याला देवानी बनवलं. तर आपण तोरामध्ये कुठं आहे ते बघू. पहिली गोष्ट तर आपण बघू की कतनूत आणि गदलूत ह्या गोष्टीचं आपल्याला डेफिनेशन समजते का बघू. कतनूत आणि गदलूत सगळ्यांना माहिती आहे काय आहे, आपण बोललो होतो मोखीन कतनूत आणि मोखीन गदलूत, म्हणजे स्मॉल कॉन्शियसनेस, बिग कॉन्शियसनेस, स्मॉल अवेअरनेस, बिग अवेअरनेस, स्मॉल माइंड, बिग माइंड. म्हणजे आपला जेव्हा छोटा असतं माइंड, छोटा असतं अंडरस्टँडिंग, सगळ्यात छोटा असतं, तेव्हा वेगळ्या गोष्टी घडत असतात. ओके, निगेटिव्ह आणि हे अशा गोष्टींमध्ये आपण बिग पिक्चर घेत नाही. आणि आपल्या जेव्हा एक्सपॅन्डेड कॉन्शियसनेस असते, एक्सपॅन्डेड अवेअरनेस असतं, गदलूत असतं, त्या टायमाला काय होतं, आपल्याला बिग पिक्चर दिसत असतं. ओके, तर ह्याच्याबद्दल आपण पहिले विचार करू. ओके, ऍशली फर्स्ट स्लाइड हे करू. Can you see? I can see, but वो पूरा नहीं दिखता है. नहीं, क्योंकि ये है ना तो पूरा नहीं आएगा. ओके, ऊपर कर सकेगा ना. हाँ, वो हो जाएगा. ओके, तो आता लास्ट आपला संडेचा जो तोरा क्लास केला ना, त्याच्यातला बेरेशीत रब्बा 18:4 मिद्राश आहे ना, बेरेशीत रब्बा मधला मिद्राश आहे 84:7. आपण तोरा क्लास जो झाला ना संडेला, त्या तोरा क्लास मध्ये हा घेतला होता. तर त्याच्यामध्ये काय हा मिद्राश काय बोलतोय की तो कशावर कॉमेंट करतोय की तोरामध्ये लिहिलंय की
याकोबाची जी जनरेशन आहे ना त्याच्याबद्दल लिहिते आणि मला लिहितं की योसेफ 17 वर्षाचा होता आणि ही वॉज अ यूथ असं बोलतंय. योसेफ वॉज 17 years ऑफ एज अँड ही वॉज यूथ. ओके ओके. तर ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला काय काय दिसते ते बघूया. हा मिद्राश काय बोलते, तर मिद्राश काय बोलते, योसेफ वॉज 17 years ओल्ड. म्हणजे योसेफ काय किती वर्षाचा होता? 17 वर्षाचा होता. and it further says he was a youth. आणि सेकंड लाईन काय बोलते की तो यूथ होता करून. ओके, ट्रान्सलेशन मध्ये सगळ्या ट्रान्सलेशन मध्ये असा ट्रान्सलेट नाही केलेला आहे, पण कुठल्या कुठल्या इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये, मराठी ट्रान्सलेशन मध्ये असं पण ट्रान्सलेट केलंय. पण हिब्रू ट्रान्सलेशन असं आहे की योसेफ 17 वर्षाचा होता आणि तो यूथ होता. ओके, आणि मग पुढचे आहे की तो शेपर्ड होता आणि त्याच्या भावांची कंप्लेंट घेऊन येत, निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येत होता. ओके, पण आता त्याच्यामध्ये हा मिद्राश आपल्याला काय एक्सप्लेन करतोय की तो 17 वर्षाचा होता आणि तो यूथ होता. ह्या दोन गोष्टी कशाला सांगितल्या पाहिजेत? 17 वर्षाचा माणूस हा यूथच असतो है ना. 17 वर्षाचा मुलगा हा कधी पण यूथच असतो ना. तुम्ही 17 वर्षाचा म्हातारा मुलगा बघितलाय काय? 17 वर्षाचा मुलगा पण तो म्हातारा, असं कधी होतं काय? किंवा 17 वर्षाचा मुलगा आणि तो लहान बच्चा आहे असं बघितलंय का कधी? 17 वर्षाचा मुलगा हा किती यूथच असतो ना. मग ते रिपीट कशाला केला की तो 17 वर्षाचा आणि तो यूथ आहे करून? एकच काहीतरी यूज करू शकत होतो ना. तर त्याचा एज सांगायचा असला आपल्याला, तर आपल्याला ते तोरानी सांगितलं असताना की योसेफ हा 17 वर्षाचा यूथ होता असा सांगायचा. तो 17 वर्षाचा आहे आणि तो यूथ आहे असं दोन गोष्टी सांगते. तर दोन गोष्टी का सांगते? कारण एक गोष्ट आपल्याला त्याच्या एज सांगते आणि दुसऱ्या गोष्ट काय सांगते? दुसऱ्या गोष्ट त्याची पर्सनॅलिटी सांगते. ओके, एक गोष्ट आपल्याला काय सांगते? त्याचा एज सांगते, त्याचा फिजिकल एज सांगते की त्याचं फिजिकल एज किती आहे? 17 years आहे. आणि दुसरी गोष्ट काय तरी ही वॉज अ यूथ म्हणजे काय सांगते? तो त्याची पर्सनॅलिटी बद्दल काहीतरी सांगते. आणि पर्सनॅलिटी बद्दल सांगते तेव्हा काय सांगते की तो यूथ पर्सनॅलिटी आहे. मग तुम्हाला तर लक्षात घ्यायची यूथ पर्सनॅलिटी, यूथ ह्याला हिब्रू वर्ड नार आहे. नार म्हणजे यूथ. तर यूथची पर्सनॅलिटी काय असतं? तर आपल्याला हा जो मिद्राश आहे ना तो मिद्राश एक्सप्लेन करते की यूथची पर्सनॅलिटी काय असतं की युथफुल थिंग्स करतात यूथ लोक. केस विचारतात, आरशात बघतात, केस विचारतात, पिंपल फोडतात है ना. यूथ लोक तेच करत असतात ना. तो काय असतं, ही सेल्फ ऑब्सेस्ड असतात ती लोक. प्रत्येक गोष्टीमध्ये ती लोक सेल्फ ऑब्सेस असतात. तुम्ही यूथ बघितला ना तर यूथ लोक जास्ती करून स्वतःच्या बॉडी बद्दल, स्वतःच्या ह्याच्याबद्दल, स्वतःच्या पर्सनॅलिटी, स्वतःच्या ह्याच्यामध्ये जास्ती हे असतात, इंटरेस्टेड असतात ती लोक. आणि ती लोक त्याच्यासाठी काय करतात, ती लोक चालताना पण असं चालतात, आजूबाजूला माझ्याकडे कोण बघते का बघतात है ना. तर त्या लोकांचा जो यूथ जो असतं ना त्याचा पर्सनॅलिटी जी असतं ना, ती पर्सनॅलिटी कशी असतं? ती पर्सनॅलिटी सेल्फ एनग्रॉस्ड असतं. आता म्हाताऱ्या माणसाची पर्सनॅलिटी का? म्हाताऱ्याला काय बोलतात? झक्केन. म्हाताऱ्याला बोलतात झक्केन. आता झक्केन म्हाताऱ्या माणसाची पर्सनॅलिटी. म्हाताऱ्या माणसाची पर्सनॅलिटी तसं असतं काय? म्हाताऱ्या माणसाची पर्सनॅलिटी कशी असतं? तो रिलॅक्स असतो, स्वतःमध्ये जास्ती इंटरेस्ट नसतं. कधी कधी तर 2-2 महिना 3-3 महिना आरशातच बघत नाही तो म्हणजे तोंड धुतं, हात धुतं, सगळं करतं, क्लिनलीनेस करतं, पण तो इंटरेस्टेड नसतं. मी कसा दिसते, किती सुरकुत आल्या, किती आल्या, केस काले आहेत, गोरे आहेत, सफेद आहेत, काय इंटरेस्ट नसतं. भूक लागली तर खातं, थोडासा खातं. रस्त्याने चालताना तर तिथे सगळीकडे बाकीच्या ठिकाणी लक्ष नसतं, त्याचं कॉन्सन्ट्रेटेड लक्ष असतं काय कामाला चाललंय त्याच्यावर याच्या. म्हणजे वेगळी पर्सनॅलिटी आहे त्याची. यूथची आणि झक्केनची पर्सनॅलिटी मध्ये डिफरन्स आहे. आणि यूथच्या पर्सनॅलिटीमध्ये यूथ काय असतं, स्वतःच्या हिशोबाने सगळे करत असतं. आणि झक्केन थोडा ओपन पर्सनॅलिटी असतं, तो दुसऱ्यांबद्दल विचार करतो म्हातारा माणूस है ना. अरे रे पडला कोण ते, अरे रे अरे तो चालला रस्त्याने चालला आणि मध्ये दगड पडलेला आहे रस्त्याच्या मध्ये, तर तो म्हातारा माणूस उचलून बाजूला ठेवल नाही, दुसरा कोणी येऊन पडल, केल्या जसं आलाय तर उचलून साईडला टाकल का? कारण तो आता ओल्ड आहे, मॅच्युअर्ड झालेला आहे. तर झक्केन म्हणजे काय? मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी. आणि नार म्हणजे काय? युथफुल पर्सनॅलिटी, म्हणजे सेल्फ एनग्रॉस पर्सनॅलिटी. ओके, तर हा आपल्याला त्याच्यामध्ये तो मिद्राश आहे ना आपल्याला त्या पर्सनॅलिटी बद्दल सांगते की 17 वर्षाचा होता आणि त्याची पर्सनॅलिटी कुठली होती? ती पर्सनॅलिटी होती. ओके, आणि पुढं जर तुम्ही पाहिजे हा पुढं वाचू तर पुढं त्याच्यामध्ये काय लागतंय, म्हणून योसेफ काय करायचा? योसेफ येऊन त्याच्या डॅडीला कंप्लेंट करायचा. डॅडीला काय कंप्लेंट करायचा? की त्याचा भाव जे पण करायचा ना तो सेल्फ एनग्रॉस्ड ह्याच्यामधून बघायचा आणि तो येऊन डॅडीला कंप्लेंट करायचा त्याच्या ह्याच्याने की हे लोक असं करतात.
ते लोकांनी जिवंत ॲनिमल आहे ना त्याचा हे कापून खाल्ला. ती लोक लहान भाव त्या दुसऱ्या भावंडांना गुलामासारखं ट्रीट करतात. ती लोक बाहेर जातात, सगळ्या मुली बिली येतात बाहेर बघायला म्हणून ती लोक बाहेर जातात मुलींना हे करायला, असं ती लोक हे. पण तो तसा त्याचा युथफुल पर्स्पेक्टिव्ह होता बघायचा. पण नॅचरल मध्ये तसा नव्हता. नॅचरल मध्ये काहीतरी वेगळा होता. नॅचरल मध्ये ती लोक जेव्हा बाहेर जायचं, ती सगळं भाव बाहेर जायचं, तेव्हा काय व्हायचं, तर आजूबाजूच्या सगळ्या ज्या कणानी मुली बिली होत्या ना, ती लोक अट्रॅक्ट होऊन त्यांच्या स्वतःहून बाहेर यायच्या घराच्या त्या लोकांना बघायला. आणि ती लोक त्यांना नाही बघायची, ती मुली बाहेर यायच्या बघायला. आणि ते जे दुसरं भाव, जे मोठं भाव होतं ना, ते छोट्या भावाने ना अक्कल शिकवायचं की कसा राईट वागायचं, हे रॉंग आहे, असं नको करू, तसं नको करू. पण त्याच्या हिशोबाने त्याला काय वाटायचं की ती लोक त्यांना गुलाम समजतात है ना. तसं मोठा भाव कधी काय छोट्या भावाला सांगत असेल ना, बोलतात हा तू मला अक्कल नको शिकव. आणि मग दुसरा बोलतो हा त्याला तो किती काम सांगतोय, त्याच्याकडनं सगळं काम करून घेतो, असं बोलतो ना. पण तो पर्स्पेक्टिव्ह असतं. आपण त्या मोठ्या भावाच्या डोक्यामध्ये जाऊन नाही बघू शकत की तो तसा कशाला करतोय. तर तशा त्या हिशोबाने तो आपल्याला अख्खा मिद्राशाने आपल्याला सांगतोय की म्हणून तो त्याच्या डॅडीला ते सांगायचं. आणि ते सांगायचं म्हणून त्याच्या भावांचा काय व्हायचं, त्याच्या भावाला त्याच्याबद्दल हे वाटायचा, जलसी वाटायची की ह्याला डॅडी का नाही काय सांगत आहे, ह्याची पर्सनॅलिटी अशी काय आहे, हा कशाला असा आहे, हा कशाला आपल्यासारखा नाही, असं त्यांच्या भावंडांना वाटत की तो आमच्यासारखा काय नाही, तो कशाला एवढा सेल्फ एनग्रॉस्ड आहे. ओके. तर ही जी पर्सनॅलिटी आहे ना, ह्या पर्सनॅलिटी बद्दल तो सांगते. तर नार पर्सनॅलिटी तुम्हाला सांगितली, समजली, आणि झक्क्यांनी समजली पर्सनॅलिटी. या दोन पर्सनॅलिटी समजल्या. ते पर्सनॅलिटी म्हणजे काय, ती फॉर्मेशन आहे. ती फॉर्मेशन कुठं होतं, आपल्या पर्सनॅलिटी मध्ये कुठंतरी फॉर्मेशन होतं. आणि त्या फॉर्मेशनच्या हिशोबाने आपली फिजिकॅलिटी चालत असतं. ओके. वरचा जा, नेक्स्ट. तोरा का पार्ट से ना होता. वही पेज नीचे स्क्रॉल कर. हाँ यस, नेक्स्ट पेज जा नीचे नेक्स्ट पेज आ. बस थोड़ा नीचे ले, ऊपर जेनेसिस क्या नंबर, वो ऊपर वाला नंबर दिखना होता है. यस बस. तर आता बेरेशीत मध्ये जो पहिले चॅप्टर आहेत ना 6 जेनेसिसचा, चॅप्टर 2 18 to 21 हे 2 लाईन, म्हणजे शास्त्रामधला जो पहिला पुस्तक आहे ना बेरेशीत, त्याच्या मधला शास्त्रामधला हे लाईन आहे. वर हिब्रू मध्ये आणि त्याचं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. ओके, इंग्लिश आणि हिब्रू मध्ये लिहिलेलं. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, द लॉर्ड, हे आदामसाठी हवा बनवते ना त्या टायमाचा हे, त्या टायमाचा काहीतरी डिस्क्रिप्शन आहे. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं, द लॉर्ड गॉड सेड इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन, आय विल मेक अ फिटिंग हेल्पर फॉर हिम. And the Lord God formed out of the earth all the wild beasts and all the birds of the sky, and brought them to the man to see what he would call them. And whatever the man called each living creature, that would be its name. And the man gave name to all the cattle and to the birds of the sky and to all the wild beasts. But for Adam no fitting helper was found. ओके, तर हे काय सांगते आपल्याला की देवाने लॉर्ड गॉड काय बोलला, देव काय बोलला की चांगला नाही, माणूस एकटा आहे, चांगला नाही, तर आपल्याला माणसाला काय करायचं आहे, हेल्पर द्यायचा आहे. आता चांगला नाही म्हणजे काय, देवाने आता हा जो 18th लाईन आहे ना, म्हणजे द लॉर्ड गॉड सेड, ही लाईन होईपर्यंत त्याच्यामध्ये काय, त्याच्या आधी काय झालेलं आहे की देवाने आदाम बनवलंय. पण आदाम देवाने कसा बनवला, ओके, देवाने देवासारखा बनवला ना, इमेज ऑफ गॉड. आता इमेज ऑफ गॉड मध्ये बनवलेला माणूस कसा असेल, परफेक्ट है ना. ही शुड बी परफेक्ट, कारण ही इज इन द इमेज ऑफ गॉड. सो गॉड मेड हिम इन हिज इमेज. सो इफ गॉड इज मेकिंग हिम इन हिज इमेज, सो तो कसा आहे, ही इज परफेक्ट ह्युमन बिंग आहे तो. पण तो परफेक्ट ह्युमन बिंग असताना तो काय आहे, ही इज अलोन. Because he is alone, what God is saying, God काय बोलते, देव काय बोलते, the Lord God said it is not good for man to be alone. So even if you are perfect human being झाला ना तुम्ही, तरी पण God काय बोलते की it is not good to be alone. So it is therefore God is making him a helper.
ओके ना. ह्याच्यानंतर हेल्पर बनवते ना, ह्याच्यानंतर डायरेक्ट काय आला पाहिजे होता, गॉडनी त्याची फासली काढली आणि हवा बनवली असा आला पाहिजे होता. मग आपल्याला हे मध्ये आहे ना काहीतरी स्टोरी येते, ऍनिमल आणलं आणि हे आणलं आणि ते आणलं. तर ही स्टोरी काय येते, कारण बिफोर यू, तुम्ही परफेक्ट आहात ना, तो बिफोर यू आर परफेक्ट ह्युमन बिईंग and there is some other person who is coming to come in your life, now there are some changes that are going to happen. So या त्या changes आहेत, the changes which happened before you get married. आणि हे असा होतात, असा फटके में होतात. म्हणजे तुम्ही आहे ना जेव्हा लग्न करायला, म्हणजे माणसं आणि बाई, तुम्ही जेव्हा लग्न करायला उपाच्या खाली उभं राहता ना, तेव्हा तुम्ही आहे ना पहिल्यासारखं असता. फर्स्ट, इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन. आणि जेव्हा तुमचं लग्न होतं, अंगठी घातली, हे केतू लिहिला, सगळा केला, मग तुम्ही कसा होता, मॅन अँड वाईफ होता, तुम्ही टुगेदर झालात. पण हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, बाकीच्या ह्या गोष्टी आहे ना, सगळ्यांना त्या मधल्या पिरियड मध्ये होतात. कुठली मधली पिरियड असते ती मधली पिरियड ती आहे ज्यांच्यामध्ये तुम्ही आहे ना इन्स्टंट मध्ये आहे ना, फ्रॉम बिंग अलोन टू बिंग अ कपल, याच्यामध्ये चेंज होता. आणि ती चेंज काय आहे, and the Lord God formed out of the earth all the wild beasts and all the birds of the sky and brought them to the man to see what he would call them, and whatever man called each living creature, that would be its name. ओके, तर हे समजायसाठी ना तुम्हाला आहे ना पहिले एक गोष्ट हे घ्यायला पाहिजे की इथं फॉर्म्ड लिहिलंय, अँड द लॉर्ड गॉड फॉर्म्ड आउट ऑफ द अर्थ, मेड नाही लिहिलंय है ना, फॉर्म्ड. आपण फॉर्म्ड वर खूप बोललो ना, पर्सनॅलिटी फॉर्मेशन. दिस इज समथिंग विच इज फॉर्मेशन है ना. हिब्रू मध्ये काय जोशवा, येत्सार वयत्सार अदोनाय एलोहेनु अदोनाय min ha-adama येत्सार, and God formed out of the earth. म्हणजे अर्थच्या मधून काहीतरी देवानी फॉर्मेशन बनवलेलं आहे. ह्याच्याबद्दल बोलते, आपल्या अॅनिमल बद्दल नाही बोलत आहे, आपल्या वाघ सिंह बद्दल नाही बोलत आहे. ते आपलं वाघ सिंह आहे ना देवानी पहिलेच बनवलं क्रिएशनच्या टायमाला. वाघ सिंह हे सगळ्या गोष्टी देवानी पहिल्याच बनवलेल्या आहेत. इकडे देवानी काहीतरी फॉर्म केलेलं आहे. फॉर्म वेदचा म्हणजे फॉर्म केलेला आहे. आणि कुठून फॉर्म केलेला आहे, आउट ऑफ द अर्थ. आणि आउट ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ काय आहे, अर्थ म्हणजे काय आहे, अर्थ म्हणजे तुमची बॉडी कसली बनलेली आहे, माणसाची बॉडी, आदामाची बॉडी कसली बनलेली आहे, अर्थची बनलेली आहे, मातीची बनलेली आहे. तर त्या मातीच्या बॉडीमध्ये देवानी काहीतरी फॉर्म बनवला, देवानी काहीतरी पर्सनॅलिटी बनवली आहे. ती इट इज समथिंग विच इज अ पर्सनॅलिटी. अँड व्हॉट इज दॅट पर्सनॅलिटी, वाईल्ड बीस्ट अँड ऑल द बर्ड्स ऑफ द स्काय. काय ते वाईल्ड बीस्ट आहे, नुसतं बीस्ट नाही तिथं, वाईल्ड बीस्ट आहे. वाईल्ड बीस्ट अँड द बर्ड्स ऑफ द स्काय and brought them to the man. आणि त्या आदामाकडे आणला, म्हणजे तो आदामाच्या मधला तो एक फॉर्मेशन बनवला. आणि त्या फॉर्मेशन आदामाच्या बॉडी पासून बनवलेला, आदामाच्या मातीपासून बनवलेला जो फॉर्मेशन आहे ना, म्हणजे त्याच्या माइंड मध्ये ते फिक्स केलेलं आहे. इट इज समथिंग विच इज, कारण ब्रेनचा आणि बॉडीचा जिथं कनेक्शन आहे ना, त्याच्यापासून जी गोष्ट बनली ना, ती गोष्ट बनली, ती पर्सनॅलिटी आहे. ती पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा माइंड आहे. त्या माइंड मध्ये आणलाय, काय आणलाय, वाईल्ड बीस्ट अँड बर्ड्स. ओके, brought them to see what he would call. He would call म्हणजे काय, की तो त्याच्याने काय, त्याचं काय नाव देईल. नाव कधी नाव देतो आपण, मी जोशवाला जोशवा, राब्बी जोशवा का होतो इथे, हा राब्बी जोशवा काय आहे, कारण हा राब्बीगिरी करतो है ना. नुसतं तो राब्बी नाही, त्याने अजून काय काय केलं, त्याला अजून काय करतं, पण तुम्ही सगळं राब्बी का ओळख, त्याला राब्बी नाव का दिलं तुम्ही, कारण त्याची जी ऍक्शन आहे ना, ती तुम्हाला काय ऍक्शन समजते, राब्बी अशी शिकते. मला जुडा बोलता तुम्ही, ऍशलीला ऍशली बोलता है ना, डॉक्टरकडे जाता तुम्ही डॉक्टरला डॉक्टर बोलता, इंजिनियरला इंजिनियर बोलता, का त्याची ऍक्शन असतं ना, त्या ऍक्शन प्रमाणे तुम्ही नाव देता. तसा माणसानी हे जे गोष्टी देवानी बनवल्या ना, त्या गोष्टीला देवानी माणसाकडे आणल्यावर माणसानी त्यांना नाव दिला. आणि माणसानी काय नाव दिलं त्यांना, कशाला तो अँगर बोलला, कशाला तो प्लेजर बोलला, कशाला तो सॅटिस्फॅक्शन बोलला, कशाला तो डिप्रेशन बोलला, कशाला तो आपले जे सगळे इमोशन्स आहेत ना, वेगवेगळे इमोशन्स येतात आपल्या आतमधल्या फॉर्मेशन मधून, बॉडी आणि फॉर्मेशन मधून ते काहीतरी निघतं ना, त्या गोष्टीला त्यांनी हे दिलं. आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्याला काय समजलं, त्याला समजलं की सगळ्या गोष्टींसाठी मला काहीतरी आता हेल्पर लागणार आहे. मला ह्याच्यामध्ये कोणाला पण
त्याच्यामध्ये कोणाला पण काय मिळणार आहे? फिटिंग हेल्पर ना आहे. माझ्या आतल्या आतमध्ये माझ्या फिटिंग हेल्पर नाही, आणि तो फिटिंग हेल्पर घ्यायसाठी मग देवानी त्याला जो सेकंड जी गोष्ट त्याच्यापासूनच काढलेली जी सेकंड गोष्ट बनवलेली ती हवा आहे. का हवा आहे? कारण हवा आता त्याला हवा त्याचा नुसती बॉडी नाही सांभाळू शकत, हवा त्याचं डिझायर्स पण सांभाळू शकते, हवा त्याचं सगळं जी पर्सनॅलिटी ना ते चेंज करू शकते, हवा त्याला अख्खा चेंज करू शकतो. तर पर्सनॅलिटी चेंज, बाई आहे ना पर्सनॅलिटी चेंज करतो. लग्न झाल्या ना तुम्हाला समजतं की तुमची पर्सनॅलिटी चेंज झाली. जेव्हा तुम्ही लग्न वयाच्या आधी रूपामध्ये उभा असताना आणि लग्न झाल्यावर रूपामधून निघून बाहेर येताना तेव्हा तुम्ही चेंज असता. नवरा आणि नवरी, नवशा नवरी दोघं चेंज असतात. दोघांना समजतं की माझ्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी आली, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी हे आली ते आली, चेंज येतं. तो चेंज आहे तो. कारण कपल झाल्यावर जो चेंज येतो तो कशासाठी होतो? कारण तुम्हाला आता तुमच्या आतमध्ये जे फॉर्मेशन झालंय ना तो फॉर्मेशन चेंज करायचं. समजला ह्या पार्टचा, ह्या 3 लाईनीचा अर्थ समजला? कारण देवानी ऍनिमल्स, बर्ड तर सगळं आधीच बनवलं. बर्ड्स बनवलं देवानी 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी ऍनिमल बनवलं, नाही 5व्या दिवशी बर्ड्स बनवलं, 6व्या दिवशी ऍनिमल्स बनवलं. परत आदामसाठी परत कशाला बनवते? तो इथं बनवतो नाही, इथं फॉर्म्ड आहे. फॉर्म्ड म्हणजे फॉर्म मध्ये आहे, वेगळ्या कुठल्या तरी लेवलला आहे. आणि त्या वेगळ्या लेवलला बनवलेले जे आहेत ना ते काय आहेत? ते ऑल दॅट इमोशन्स आहेत. हे आहे ना का आहेत? बीस्ट का आहे? ते बीस्ट म्हणजे असं फॉर्म्स आहेत ज्या फॉर्म्सला विंग्स ना आहेत, जे फॉर्म्स उडू नाही शकत, असं आहेत ते. बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत ना तुमच्या, त्याच्यापासून बनलेलं तुमचं इमोशन्स आहेत. बीस्ट लाईक आहेत ते. ओके, वाघासारखं आणि गाईसारखं आणि यासारखं. आणि बर्ड्स काय आहेत? कारण ते काहीतरी उडणाऱ्यासारखं आहेत, ते चेंज होणार आहे, उडणाऱ्यासारखं, बदक कबूतर सारखं आणि ह्याच्यासारखं. ते म्हणजे फ्लिटिंग इन्स्टिंक्ट्स असतात, फ्लिटिंग इमोशन्स असतात, तसे इमोशन्स आहेत तुमचं. म्हणून येत्सिरा वर्ल्ड मध्ये पण आहे ना, येत्सिरा वर्ल्ड मध्ये राहणारे जे ऍनिमल्स, जे एंजल आहेत ना, ते एंजल उडणारे ऍनिमल आहेत. कारण ते कसं आहे, ते फॉर्मेशन लेवल मध्ये आहेत. ते एंजल फॉर्मेशन लेवल मध्ये आहेत. आणि आपला लोअर बेसिक इन्स्टिंग मध्ये आशिया लेवल मध्ये राहणारे जे आहेत ना ते बिस्टी आहेत. एंजल बिस्टी म्हणजे ती लोक उडणार नाहीत ती लोक. तर आपल्या आतमध्ये पण ते सेम गोष्टी आहेत. आणि आपल्या आतमध्ये ते सेम गोष्टी कुठे आहेत? आपल्या माइंडच्या फॉर्मेशन मध्ये. माइंड म्हणजे आपल्या पर्सनॅलिटी जी आहे ना त्याच्या फॉर्मेशन मध्ये. क्वेश्चन याच्याबद्दल कोणाला? समजतंय की नाही समजत? नाही समजत असेल तर परत सांगू. 1.5 तास झाला आता आपल्याला, म्हणजे पुढे जायचं आहे. नाही 1 तास झाला, 1 तास. येस, नेक्स्ट उपरले थोडासा. तर हा आहे ना आपल्या माइंडच्या फॉर्मेशन बद्दल लक्षात ठेवा. हा माइंड आपला माइंड होता, पण ह्या माइंड मध्ये ज्या आता बाकीच्या गोष्टी येतात ना, त्या बाकीच्या गोष्टी कशासाठी येतात? आपल्या सोशल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला राहण्यासाठी येतात. जे सोसायटीचा सोशल स्ट्रक्चर आहे ना, हजबंड वाईफ चिल्ड्रेन फॅमिली, ह्या सोशल स्ट्रक्चर मध्ये यासाठी येतात. आणि इमोशन्स तेव्हाच काम करतात. तुम्ही एकटा जाऊन जर हिमालयामध्ये एकटा जाऊन एका केव्ह मध्ये बसला होणार तर तुमचं इमोशन काम करायचं बंद होतील. तुम्हाला इमोशन्स नाही होणार आहे. तुम्हाला तिथं वेगवेगळे जे इमोशन्स आहेत ना ते इमोशन्स नाही होणार आहे तिथं. पण जेव्हा तुम्ही एकाचा 2 होता किंवा सोशल ह्याच्यामध्ये येतात तेव्हा काय होतात? इमोशन्स येतात. इमोशन्स काय येतात? कारण देर फॉर्मेशन आहेत ते. ओके, आता हा पुढचा आहे जेनेसिस 6 मधला. जेनेसिस 6 म्हणजे नोआच्या फ्लडच्या आधीचा आहे. हे पण आपण केलं. या सगळ्या मी कशाला गोष्ट घेतल्या? कारण तोराच्या आपल्या स्टडीमध्ये आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी आता केल्या. आपण आपला तोरा क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या आपण. आणि त्या गोष्टी आपण आता परत आपण त्याच्यावर कबॅलिस्टिकली कसा कॉन्टॅक्ट करायचा ते हे करतो. ओके, द लॉर्ड सॉ हाऊ ग्रेट वॉज मॅन्स विकेडनेस ऑन अर्थ and how every plan devised by his mind was nothing but evil all the time. ओके, आता ह्याच्यामध्ये आहे नाही, and the Lord regretted that he had made man on earth and his heart was saddened. हे 2 लाईनी आहेत, 5 and 6. हिब्रू मध्ये काय बोलते ते बाबू जोशवात? देव चष्मा. Vayar Adonai ki rabba ra'a, and God saw that the evil was great. Rabba ra'at ha'adam ba'aretz, on the earth, v'chol yetzer machshavet libo, and all the inclinations of the thought of man, of his heart, rak ra, only
evil, was only evil. Kol hayom, every time. आता इथं inclination साठी काय वर्ड वापरलेला आहे? Yetzer. Okay. कितवा वर्ड आहे तो? 1 2 स्क्रोल एक लगा 6 7 8 9 एरो दिखा उस पे. वेकोल येत्सेर मक्षवत लिबो. आता हा जो वर्ड आहे ना, वेकोल येत्सेर म्हणजे अँड एव्हरी येत्सेर मीन्स एव्हरी इन्क्लिनेशन पण येत्सेर म्हणजे काय? येत्सेर म्हणजे फॉर्मेशन आहे. तर एव्हरी फॉर्मेशन. ओके, तर आपण तिथं आहे ना अँड जिथं वाचतोय ना आपण, तर तिथं काय वाचत आपल्याला? एव्हरी फॉर्मेशन ऑफ द थॉट ऑफ द माइंड नाही, ऑफ द हार्ट आहे. माइंड लेव आहे ना, लेव आहे. तर लेव म्हणजे काय? हार्ट. अँड एव्हरी फॉर्मेशन ऑफ द हार्ट वॉज ओनली इव्हल ऑल द टाइम, असा बोलतोय तो. ओके, काय बोलते इथं? आता इथं आपल्याला जो नोआच्या आधीचा टाइम आहे, नोआच्या आधीचा टाइम म्हणजे आदाम पासून जे नोआपर्यंतची जनरेशन आहे त्या लोकांबद्दल सांगते की त्या लोकांचा कसा आहे, त्या लोकांचा विकेडनेस का वाढलेला आहे? कारण एव्हरी फॉर्मेशन, एव्हरी इन्क्लिनेशन ऑफ देअर हार्ट इज ओनली इव्हल ऑल द टाइम. ओके, तर तिलोक आता फॉर्मेशन म्हणजे काय? आता इथे येत्सेर म्हणजे तिलोकांचा जो हार्ट म्हणजे तिलोकांचा जो माइंड आहे ना, तो माइंड कसा काम करते? त्या लोकांचा माइंड कसा काम करते? त्या लोकांचा माइंड आहे ना, काय पण फॉर्म करते, तो कसा फॉर्म करते? इव्हलच फॉर्म करते. ओनली इव्हल लिहिलं. ओनली इव्हल म्हणजे ती लोक आता गुड नाही करू शकत, असा आहे त्याचा अर्थ. म्हणजे त्या लोकांचा जो थॉट प्रोसेस आहे ना, देवाने जो सोसायटी बनवासाठी जो आदामामध्ये तो थॉट प्रोसेस आणि जो प्रोसेस बनवलाय ना अख्खा इमोशनचा, तो इमोशनचा जो प्रोसेस आहे ना, ती लोक इमोशनचा प्रोसेस कसा यूज करतायत? ती लोक ओनली इव्हल साठीच यूज करतात. कारण ती लोकांना दुसऱ्या साईडला यूज करताच नाही त्या लोकांना. तो आदामापासून जो हे आहे ना, आदामापासून नोआपर्यंतचा जो जनरेशन आहे, नोआच्या आधीपर्यंतचा, तो जनरेशनच्या बद्दल सांगतात की त्या जनरेशनचा जो माइंड आहे ना, तो माइंड कसा आहे? त्या माइंड मध्ये काहीतरी आहे ना फॉल्टी डिफॉल्ट मोड असा बसलेला आहे की त्या डिफॉल्ट मोड मध्ये जे पण ती लोक फॉर्म करतात, त्यांच्या माइंड मध्ये जे पण फॉर्म होतंय ना, ते कसा फॉर्म होतं? इव्हल फॉर्म होतं. ओके, आणि मग फ्लडच्या नंतर आपण हा क्वेश्चन घेतला होता. उपर कर थोडा. फ्लडच्या नंतरचा पार्ट आहे हा. फ्लडच्या नंतरचा पार्ट हा आहे. आता फ्लडच्या नंतरच्या पार्ट मध्ये काय लिहितंय? म्हणजे फ्लड झाल्यावर आता नोआ आणि त्याची सगळी मुलं बाहेर आली आणि बाहेर नोआने अल्टरवर सॅक्रिफाईस दिला आणि सॅक्रिफाईस दिल्यावर मग देवाने सांगितलं की आता मी संपवणार नाही पृथ्वी. पण देवाने तोच रिझन दिला. काय रिझन दिला? की लोक वाईट विचार करतात म्हणून मी हे करणार. पण इथं जरासा काहीतरी डिफरन्स आहे. इथं ओनली इव्हल, तिकडं पहिल्या ह्याच्यामध्ये काय यूज केला होता? ओनली इव्हल. पण इथं आता दुसरा काहीतरी यूज केलेला आहे तोराने. आणि ते काय यूज केलेलं आपण बघू. अँड द लॉर्ड स्मेल द प्लीजिंग ऑर्डर अँड द लॉर्ड सेड टू हिमसेल्फ, नेव्हर अगेन विल आय डूम द अर्थ बिकॉज ऑफ मॅन, सिन्स द डिवाइजिंग ऑफ मॅन्स माइंड आर इव्हल फ्रॉम हिज यूथ, नॉर विल आय अगेन डिस्ट्रॉय एव्हरी लिव्हिंग बीइंग एज आय हॅव डन. तर इथं काय यूज करते गॉड? दॅट त्याचं इन्क्लिनेशन कसं आहे? माइंडचं इन्क्लिनेशन इव्हल फ्रॉम हिज यूथ, असा डिफरन्स आहे. वाच हिब्रू मध्ये. And God said in his heart, Adonai el libo, said Amar Yomer Adonai libo, lo osif, I will not add. Osif कसा बोलायचा? Add. I will not add. Okay. Lekalel, to curse. Odetha Adama, curse the earth. Ba'abur, for the sake of Ha-Adam, man. Ki, because Yetzer lev Ha-Adam, the inclination of the heart of man. Yetzer lev म्हणजे inclination of heart, desire of a formation of heart. Ra me'od, la me neurai, is evil from its youth. Are evil from his youth. Over here, the word Yetzer machshavto, the thought is missing. And neurai, ra me neurai is wicked or evil from his youth. Nor will I again destroy every living being as I have done. आता डिफरन्स समजलं तुम्हाला? आता नोआच्या पासून जी
पुढची जनरेशन आहे फ्लडच्या, त्या जनरेशन मध्ये काहीतरी चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत? तर त्यांच्या माइंड मध्ये काहीतरी चेंजेस आहेत, त्यांच्या हार्ट मध्ये. त्यांचा जो थॉट प्रोसेस आहे ना, त्या थॉट प्रोसेस बद्दल नाही बोलत, त्यांच्या फॉर्मेशन बद्दल बोलतोय. येत्सर म्हणजे फॉर्मेशन. तर त्यांचा फॉर्मेशन ऑफ हार्ट काय आहे? त्यांचा फॉर्मेशन ऑफ हार्ट इज इव्हल फ्रॉम देअर युथ, इज इव्हल फ्रॉम देअर युथ. त्याच्या पहिलीची जनरेशन होती, त्याच्यामध्ये काय होता? त्याचा ओनली इव्हल होता, ओनली इव्हल ऑल द डेज. म्हणजे ती लोक म्हातारं झालं मरेपर्यंत त्यांचा ऑल द डेज काय होता? ओनली इव्हल होता. पण इथं काय आहे? इव्हल फ्रॉम हिज युथ. ओके, डिफरन्स आहे काहीतरी. म्हणजे माणूस आता काय करू शकतो? युथ झाल्यानंतर माणूस चेंज होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की माणूस कॅन चेंज. बट आता आपण पहिल्या ह्याच्यामध्ये युथ घेतला होता. युथ काय असतं? Youth is something which is self-engrossed. Okay, so the man's inclination, that mindचा जो फॉर्मेशन आहे ना, ते फॉर्मेशन कसं आहे? इव्हल फ्रॉम हिज युथ. तर युथ पर्यंत तो जोपर्यंत युथ असतं ना, तोपर्यंत त्याचा फॉर्मेशन कसं असतं? इव्हल असतं. पण नंतर मग तो चेंज होऊ शकतो, कारण तो स्लोली जसा डेव्हलप होईल, जसा म्हातारा होईल, तसा काय होणार आहे? तो इव्हल नाही राहणार आहे, तो चेंज होणार आहे. ओके, समजला याचा अर्थ? म्हणून आता गॉड काय बोलते की मी डिस्ट्रॉय नाही करेन, कारण बिकॉज इट इज पॉसिबल दॅट मॅन विल चेंज हिज पर्सनॅलिटी. ओके, पण आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की इव्हल फ्रॉम हिज युथ, ह्याच्यामध्ये आहे ना परत अजून आहे ना, तोरा ऑल द डेज नाही लावलेला आहे. का ऑल द डेज नाही लावलेला आहे? कारण ऑल द डेज नाही लावलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की तो चेंज होऊ शकतो. पण एखादा माणूस आहे ना, ऑल द डेज ऑफ हिज लाईफ युथ राहू शकतो. ओके, युथ सारखाच वागू शकतो. म्हणजे ही कॅन बी अ सेल्फिश, इवन इफ ही 60 years old, 70 years old, he can behave like a youth. And if he behaves like a youth, then what his mind is forming is what? त्याचा माइंडचा जो फॉर्मेशन आहे ना, तो इव्हलच राहतो. In order that you change the formation of your mind from evil to good, what you need to do? You need to shift yourself from your youthness to become more matured, to become zakken. Zakken means, youth means what? आता youth म्हणजे छोटा आणि zakken म्हणजे एक्सपॅन्डेड. तर तुम्हाला एक्सपॅन्ड करायचं आहे. तर तुमचा माइंड जर तुम्ही एक्सपॅन्ड केला ना, तरच तुमच्या माइंड मध्ये तुम्ही इव्हल नाही कराल. तर ह्याचा आहे ना एक ना, सायकोलॉजिकली मी तुम्हाला सांगतो, सायकोलॉजिकली माणसं कसं चालतात. आपण आहे ना लहानपणापासून आहे ना 15, 16, 17 वर्षाचा, 18 वर्षाचा होईपर्यंत ना आपली पर्सनॅलिटी बनवत असतो. आणि आपली जी पर्सनॅलिटी बनतं ना, त्या पर्सनॅलिटीच्या हिशोबाने आपण आपला रेस्ट ऑफ द लाईफ चालायचा प्रयत्न करतो. है ना, आपण शिकवतो कोणाला इंजिनियर बनायचं, हे बनायचं, पर्सनॅलिटी बनतं ना, त्या पर्सनॅलिटी बनतं. आणि ती पर्सनॅलिटी बनली की एक 16, 17 इयर्सचा, 20 इयर्सचा पिरियड आल्या की आपली ती पर्सनॅलिटी बनली. ती पर्सनॅलिटी बनली आणि मग ती पर्सनॅलिटी बनली, मग त्या पर्सनॅलिटीचं नाव काय आहे? युथ, नार. आणि त्या पर्सनॅलिटीने जर आपण चालत राहिलो ना आपल्या लाईफ मध्ये 30, 40, 50 वर्षाचा, तर आपण काय आहोत? आपण युथच आहोत. आपण युथ मध्येच चालतोय, युथ पर्सनॅलिटी मध्येच चालतोय. पण जर आपण युथ पर्सनॅलिटी मध्ये चालतोय, तर तोरा आपल्याला काय सांगते की फॉर्मेशन ऑफ द हार्ट इज इव्हल फ्रॉम द युथ. तर तुम्ही जर युथच्या पर्सनॅलिटी मध्येच चाललो ना फुल टाइम, तर तुमच्या हार्टचं जे फॉर्मेशन आहे ते कसं राहणार आहे? ते इव्हल राहणार आहे. सो इन ऑर्डर फॉर यू टू चेंज the formations of your heart from evil to good, what you need to do? You need to change your formation. जो youth फॉर्मेशन आहे तो चेंज करून तुम्हाला काय करायचं? त्याला तुम्हाला नार करायचं आहे. त्याला नार पासून चेंज करून तुम्हाला जाक्केन करायचं आहे. तुम्हाला त्याला हे करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा मेडिटेशन करायचं आहे. का मेडिटेशन करायचं आहे? कारण तुम्हाला जर तुमचा माइंड समजला आणि तुमचा माइंड चेंज करता आला ना, तर यू कॅन चेंज ऑल द रॉंग थिंग्स which you have put in your mind from your younger days till your youth. है ना, आपण युथ होईपर्यंत आपण जे आपल्या माइंड मध्ये टाकल्यात ना, त्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. अदरवाइज डिफॉल्ट मोड मध्ये तुमचा माइंड कसा चालणार आहे? युथ सारखा चालणार आहे. डिफॉल्ट मोड मध्ये युथ सारखाच चालतं. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला आहे ना, ही एक्झाम्पल म्हणजे ह्याच्यामध्ये पटण्यासारखी आहे. लहान मुलगा रडला, समजा तुम्ही घरी या, लहान मुलगा रडायला लागला, उगाच रडायला लागला, काय नाही बसल्या, पडला नाही, काय नाही रडायला लागला, तर तुम्ही काय करता? त्याला हे केला आणि मग काय करता? आणि मग तुम्ही त्याला चॉकलेट देता, लॉलीपॉप देता. डायव्हर्ट करतो. हा, चॉकलेट, लॉलीपॉप असं देता ना.
आता काय देता, हेच देतं ना. समजा एका मुलगा पडला आणि त्याला लागला जोरात पायाला, आणि मग पायाला लागलाय, मग तो रडतोय, किंचालते, ओरडते. मग तुम्ही काय करता, त्याला उचलता, त्याच्या पाय साफ करता, हे घे ते घे, आणि मग नंतर तुम्ही त्याला काहीतरी हे घे, चॉकलेट घे, हे परत तुम्ही खायलाच देता त्याला, है ना. तो नाही त्याला आता चला मग आपण आईस्क्रीम घेऊ, हे खायलाच देता तुम्ही त्याला, है ना. आणि मग तो मुलगा आता मोठा, म्हणजे तो मुलगा घरी आणि सगळं जेवायला बसला आणि त्याला नाही खायचंय, आणि त्याला नाही खायचं, मग तुम्ही काय करता, जबरदस्ती त्याला खायला देता, है ना. आणि त्याने नाही खाल्ला तर तुम्ही बोलता ठीक आहे, मग तुला हे खाल्लाच नाही तर मी तुला ते देईन, तू दुसरा खायला देईन त्याला. ओके. आता स्लोली आता तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, आता तुम्ही मोठं झालो ना, कोण 70 वर्षाचा, 60 वर्षाचा, 50 वर्षाचा आहे, कोण 80 वर्षाचा पण असेल. आता तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, आता तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही विचार करा की तुम्हाला ना एकदम स्ट्रेस झाला, टेन्शन झाला, तुम्हाला असं डोका दुखायला लागला, किंवा असं तुम्हाला भीती वाटायला लागली की काय, तुम्ही थोडा टाइम बसला आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही जाता आणि फ्रीज उघडता आणि काहीतरी घेऊन खाता, म्हणजे चहा बनवून चहा पिता, नाही तर चॉकलेट खाता, केक खाता, है ना. घरी तुम्ही बसला, आराम करता काय, तुम्हाला असं काय करतो, काय नाही, काय होत नाही, काय करू, ठीक आहे चला मग मी आता जाऊन काहीतरी खाऊ, भाजी खाते, है ना. माणसं तुम्ही बसलात, काय करायचं नाही, काय करू, आणि विस्कीची बॉटल उघड, विस्की पिऊ, चाखना खाऊ, है ना. का झालं हे, कारण हा डिफॉल्ट मोड आहे. लहानपणापासून आपण डिफॉल्ट मोड मध्ये काय टाकतो की काय पण फिलिंग झालं, काय पण वेगळं झालं, काय पण हे झालं तर खा, लहानपणापासून तेच टाकतो. आणि आपण पण तसंच वागतो, कारण आपलं पॅरेंट्स आपल्या संगती तसं वागलं होतं, त्यांचं पॅरेंट्स त्यांच्या संगती तसं वागलं होतं, सगळं तसंच वागलं होतं, आणि तसं वागलं होतं म्हणून आपण पण तसंच वागतो आपल्या ग्रँड चिल्ड्रन संगती आणि सगळ्यांसंगती, काय की काय पण झालं तर खा. पण त्याच्याने काय होतं, आपण बाकीचं जे आपल्या ज्या गोष्टी असतात ना, जी गोष्ट घडते, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करायचं, ती गोष्ट न करता आपण काय करतो, आपण आपल्या डिफॉल्ट मोड मध्ये टाकतो की आपल्याला खाल्ला पाहिजे, आणि मग आपल्याला समजतच नाही की आपल्याला भूक नाही लागली, मग तरी पण खातो. आणि मग स्लोली काय होतं, त्याचा इफेक्ट काय होतो, त्या फॉर्मेशनचा, आपल्याला डायबिटीज होतं, बिमाऱ्या होतात, हे होतात, ते होतात. काय होतं, कारण आपण भूक लागल्याशिवाय खातो. खायला कसला पाहिजे, भूक लागल्यावर खाल्ला पाहिजे, पण आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये खातो. आपल्याला जर जास्ती खुशी झाली ना तर आपण खातो, दुःख झालं तर खातो, दुःख झालं तर, माणसं मैताला जातात आणि मैतावरून निघाल्याबरोबर जाऊन आहे ना हॉटेलमध्ये जाऊन चहा पितात आणि वडा खातात. का, कारण आपल्याला सवय झाली आहे की आपल्याला काय पण फिलिंग झालं ना तर ते फिलिंग्स चेंज करायसाठी खा, कारण डिफॉल्ट मोड मध्ये ते गेलेलं आहे आपल्या, है ना. की फिलिंग चेंज करायसाठी काय खाल्लं तर फिलिंग चेंज होतं. लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की मी पडलो आणि माझ्या आजीने मला चॉकलेट दिला होता, तर माझी फिलिंग चेंज झाली होती, म्हणून मला आता मोठ्यापणी पण तेच करायचं आहे ना. मला दुःख झाला, मला काय झालं, मला खूप कमी मार्क्स मिळाले, दुःख झाला होता, हे झालं होतं, आणि मग माझ्या डॅडीने मला कॅडबरी चॉकलेट दिला होता आणि मग खाल्ल्यावर मला बरं वाटलं होतं, म्हणून मला आता मी फेलियर झालो माझ्या लाईफ मध्ये, काय पण फेलियर झाला तर मी काय करीन, काहीतरी मस्त पार्टी बिटी करून चेंज करून असा जरा चांगला खायचं प्यायचं आपल्याला बरं वाटतं. कारण आपण आता तो युथचा जो फॉर्मेशन आहे ना आपल्या, त्या फॉर्मेशननी जर चालत राहिलो ना तर काय होतं, आपला माइंडचा जो फॉर्मेशन आहे ना तो इव्हलच होत राहील. ते चेंज करायसाठी आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी अवेअर व्हायचं. आता मी सांगितलं तर तुम्ही अवेअर झालात ना त्याच्यावर की का आपल्या संगती ह्या गोष्टी होतात, सगळ्यांसंगती होतात, असं नाही होत, सगळ्यांसंगती होतात. ओके. स्लोली जे ऍडिक्टेड होतात ना सिगरेटसाठी, दारूसाठी, ते त्याच्यासाठीच होतात, कारण त्या लोकांना वाटतं की ती गोष्ट ह्या गोष्टीने निघणार आहे. मला खूप दुःख झाला ना तर खूप दारू पिल्ली तर माझं दुःख जाणार आहे, असं त्यांना वाटत असतं. सिगरेट पिला तर माझं टेन्शन जाणार आहे, असं वाटत असतं. आणि मग आपण कुठल्या तरी फिलिंग, कुठल्या तरी गोष्ट, कुठल्या तरी ह्याला दुसऱ्या रॉंग ह्याला ऍड करतो आणि त्याच्याने जातो. का, कारण युथ मध्ये लहानपणी आपण तो फॉर्मेशन बनवलेला होता, आपण नाही कोणीतरी बनवला तो फॉर्मेशन, आणि तो फॉर्मेशन पुढे जातं. पण आपल्याला काय करायचं, तो फॉर्मेशन चेंज करायसाठी आपल्याला मेडिटेशनच्या अवेअरनेस मध्ये जाऊन तो फॉर्मेशन चेंज करायचं. तुम्ही तो फॉर्मेशन चेंज केल्याबरोबर काय होतं, तुमचा युथचा जो फॉर्मेशन आहे ना तो युथचा फॉर्मेशन अवेअरनेस मध्ये जाऊन जकांचा होईल, वाढत जाईल. आणि जसा वाढत जाईल ना, एक टाइम असं येतं ना की तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीचं ओनर होता. तुम्हाला जी पर्सनॅलिटी पाहिजे ना ती पर्सनॅलिटी तुम्ही बनवता. तुमची पर्सनॅलिटी अशी होईल ना की तुमचा जर लहानपणीचा यंग कॉलेजमधलं जर तुमचं फ्रेंड लोक तुम्हाला भेटलं ना तर ती लोक तुम्हाला ना ओळखतील नाही, ती लोक बोलतील तोच माणूस आहे पण तू वेगळा आहेस करून. का, कारण तुम्ही आता युथ पर्सनॅलिटी मध्ये नाही, तुम्ही तुमची पर्सनॅलिटी चेंज केली. आणि पर्सनॅलिटी चेंज करण्यासाठी काय आहे, अवेअरनेस तुम्हाला आता फिलिंग मध्ये टाकायची. ओके.
पुढच्या मेडिटेशनच्या पुढचा स्टेप जो असेल ना त्याच्यामध्ये आपण अजून वेगवेगळ्या प्रोसेसवर बोलणार आहोत. पण आता आपण फक्त नार पासून जकान कसा व्हायचा ते बघतो, म्हणजे कतनूत मधून गदलूत मध्ये आपली पर्सनॅलिटी कशी न्यायची ते बघतो. आणि पर्सनॅलिटी आपण गदलूत मध्ये नेली ना तर याचा अर्थ असा नाही की आपला इगो मोठा झाला. आपला इगो मोठा नाही होत आहे, आपला इगो आपल्या कंट्रोलमध्ये येते. कारण इगो व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण इगो हा फॉर्मेशन जी आहे ना, देवाने जी बनवलेली इगो आहे ना, फॉर्मेशन इगो नावाची जी गोष्ट आहे ती कशाला बनवलेली आहे? कारण आपल्याला सोशल लाईफ मध्ये एकटा न राहण्यासाठी आहे. कारण आपण जर इगो आपल्याकडे नसताना तर आपण आहे ना परफेक्ट असतो, परफेक्शन मध्ये असतो. पण परफेक्शन मध्ये असतो तर आपण एकटा असतो, अलोन असतो, आपल्याला काय समजलं नसतं. तो अलोननेस मध्ये नाही राहण्यासाठी इगो नावाची गोष्ट आहे ती सोशल याच्यामध्ये कशी युज करायची, त्याच्यासाठी तोरामध्ये लॉज आहेत, हे सोशल लॉज आहेत. कितीतरी लॉज कधी लागतात आपल्याला की कुठला कसा युज करायचा, तो फॉर्मेशन कसा युज करायचा, कसा काय करायचा ते करायचा. पण तो उगाच ब्लाइंड फेथनी ब्लाइंडनेसनी नको फॉलो करू कुठला पण गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्ही अवेअर व्हा की कशासाठी असं आहे, कसा आहे, मी असा का वागतोय, हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. आणि चेंज कशाला व्हायचा आहे? कारण ह्या सगळ्या गोष्टीसाठीच तोरा आहे. तोरा तुम्हाला त्याच्यासाठी दिलाय की तुम्ही ह्या जगामध्ये अलोन नाही राहाल. देवाने तुम्हाला परफेक्ट बनवलाय आणि तुम्हाला मॅन शुड नॉट बी अलोन. त्याच्यासाठी देवाने ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात आणि त्या सगळ्या गोष्टी आपण युज केल्या तर आपण या जगामध्ये काय करू, गुड करू. आणि गुड कसा करायचा आहे? तुम्हाला तुमची फर्स्ट स्टेप तुमची पर्सनॅलिटीचा हा पार्ट वाढवायचा आहे. नार पासून तुम्हाला जक्केन पर्यंत न्यायचं आहे, कतनूत पासून गदलूत पर्यंत न्यायचं आहे. क्वेश्चन्स? अदरवाइज वी विल एंड द लेक्चर. Hello, Yes, Judah. Johnny. Yes. If man is made in the image of God, then why man's formations are evil? Because when man is made in the image of God, he is a perfect being. So being a perfect being is not what God wanted. कारण देव आहे ना हा स्वतः एक परफेक्शन आहे. देव गॉड काय आहे? गॉड इज परफेक्शन. ओके. बट देवानी हा क्रिएशन कशासाठी बनवला? बिकॉज गॉड वॉन्ट्स अ रिलेशन. गॉड वॉन्ट्स अ रिलेशनशिप विथ समबडी अदर दॅन हिमसेल्फ. सो ही हॅज क्रिएटेड ह्युमन काइंड. आणि ह्युमन काइंडला देव कशाला देवानी देवासारखा बनवला? कारण तुम्ही रिलेशन कोणा सांगती ठेवता? तुमच्या सारख्या सांगती ठेवता, तुम्ही दुसऱ्या सांगती नाही ठेवत है ना. माकड सांगती आणि कुत्र्या सांगती आपण रिलेशन नाही ठेवत ना. आपण झाडा सांगती रिलेशन नाही ठेवत ना. आपल्याला कोणा सांगती असतं? आपल्या सांगता आपल्या पर्सनॅलिटी आपल्यासारखं असते. तर म्हणून देवानी ह्युमॅनिटी बनवली. आता ह्युमॅनिटी आणि देव दोघं एकटं असताना तर परत तेच होते. काय होते की हा पण परफेक्ट, तो पण परफेक्ट, दोन परफेक्ट गोष्ट जर सोबत आलं तर एव्हरीथिंग इज परफेक्ट. बट देन इट इज नॉट गुड. बिकॉज तो प्रोसेस देवानी कशाला चालू केला? बिकॉज इट वॉज नॉट गुड दॅट गॉड इज अलोन. म्हणून देव बोलते की इट इज नॉट गुड दॅट मॅन इज अलोन. आणि मॅन इज अलोन नाही राहण्यासाठी ऑल दिस थिंग्स कम. बिकॉज तुमच्यासाठी जे कुठली पण गोष्ट चेंज करायची असेल ना, बिकॉज जेव्हा माणूस अलोन असतं ना, एकटा असतं ना, तेव्हा काय असतं? पुरी जग दुनिया तुमची असतं. तुम्हाला काय, लग्नाच्या आधीचा विचार कर, अख्खी जग दुनिया माझी होती. पाहिजे तेव्हा उठायचा, पाहिजे तेव्हा करायचं, सगळं आपल्यासारखा होता. बरोबर. पण लग्न झाल्यावर काय होतं? माझी ती दुनिया आहे ना, मला कोणासंगती तरी शेअर करायला लागतं है ना. मग मला दुसऱ्याचा विचार करायला लागतं, मला हे शेअर करायला लागतं. हा, मला मग विचार करायला लागतं कितीतरी गोष्टी हे करतं. मायामध्ये म्हणजे कितीतरी आपला जो फ्रीडम आहे ना, आपला जो वास्टनेस होता ना, तो थोडा कमी करायला लागतो आपल्याला. तसाच फॅमिलीमध्ये राहताना फॅमिली आहे, हे आहे, मग आपल्याला तो फ्रीडम नाही मिळत ना. आपल्याला सगळ्यांसाठी ती शेअर करायला लागतं. ती जी वास्टनेस स्पेसची होती ना, ती शेअर करायला लागतं. आपण अंडरवेअर फिरू नाही शकत घरी, आपल्याला पॅन्ट शर्ट घालूनच फिरायला लागतं. 10 माणसं आहेत, मग आपल्याला आपल्यावर पण बंधन टाकायला लागतात ना. त्या गोष्टी, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी ते फॉर्मेशन मध्ये आहेत. फॉर्मेशन लेवल मध्ये जे आहेत ना, त्या गोष्टी आहेत. त्या फॉर्मेशन लेवल मध्ये असलेल्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपल्याला ह्या बॉडीमध्ये आपण फील करतो. म्हणून आपण एक दुसऱ्याला जेव्हा भेटतो ना, तर आपल्याला फिलिंग येतं, चांगली फिलिंग, वाईट फिलिंग, हे फिलिंग. का? कारण फिलिंगच्या लेवलवर आपलं रिलेशन असतं. आणि त्या रिलेशन, ते फिलिंग जर आपल्याला समजलं तर आपल्याला राईट डिसिजन घेता येतात सगळ्या लाईफमध्ये, की कोणाला अवॉइड करायचा, कोणाला नाही अवॉइड करायचं. तर
हा जो स्टार्ट आहे ना, माइंड जो आहे ना, माइंड हा फॉर्मेशन लेवल मध्ये असतो. फॉर्मेशन म्हणजे इट इज नॉट समथिंग विच यू कॅन टच, बट इट इज देअर. आणि त्याच्या जसा ग्रॅव्हिटी सारखा येतो. ग्रॅव्हिटी तुम्ही टच नाही करू शकत, पण ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आहे ना, ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण चिटकून राहतो अर्थला, दगड फेकला खाली पडतं. तसा माइंड फॉर्मेशन लेवल मध्ये काहीतरी गोष्ट आहे, एनर्जी लेवल मध्ये, पण त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर, आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या सोशल स्ट्रक्चरवर होतो. आणि तो चेंज जर करायचा असेल ना, तर आपल्याला सोशल स्ट्रक्चर नाही चेंज करायला लागतं, त्याच्यासाठी आपल्याला माइंड चेंज करायला लागेल. आपल्याला जर ग्रॅव्हिटी सोडून, अर्थवरून जर ग्रॅव्हिटी सोडून दुसऱ्या प्लॅनेटवर जायचं असेल ना, तर आपल्याला मग रॉकेट बनवायला लागतं, कितीतरी गोष्ट बनवायला लागतं ना. आता त्या लोकांना अल्टिमेटली काय बनवायचं आहे, अँटी ग्रॅव्हिटी हे बनवायचं, म्हणजे तो ग्रॅव्हिटीचा इफेक्ट झिरो करून आपण स्पेस मध्ये जाऊ करू. तसा माइंडचा फॉर्मेशन मध्ये जर आपल्याला काय चेंज, माइंडच्या फॉर्मेशन मध्ये आपण जर चेंज केला ना, तर तो आपोआप आपल्याला या फिजिकॅलिटी मध्ये चेंज दिसू शकतो. आणि फॉर्मेशन समजण्यासाठी आपल्याला अवेअरनेसच आहे. कारण अवेअरनेस जसा फिजिकल बॉडीचा अवेअरनेस, फिजिकल कॉन्शियसनेस आहे ना, तसा फॉर्मेशनचा अवेअरनेस येतसिराचा कॉन्शियसनेस आहे. आपण अख्खा फिजिकल कॉन्शियसनेस नाही समजू शकत, आपल्या बॉडीमध्ये छोट्या छोट्या काही गोष्टी चालले ते सगळ्यांना समजू शकतो, पण जेवढी समजू शकते त्याच्याने आपण हेल्थ सुधारू शकतो ना. तसा माइंड मध्ये काय चाललंय ते समजलं तर आपण आपला माइंडचा हेल्थ चेंज करू शकतो. माइंडचा हेल्थ चेंज केला की आपला सोशल स्ट्रक्चरचा हेल्थ चेंज होतं. आणि सोशल स्ट्रक्चरचा हेल्थ चेंज झाला ना, तर आपण आहे ना हॅपी आणि सॅटिस्फाय फील करतो. कारण इन द एंड ना, इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन. आपल्याला झक मारून सोशल स्ट्रक्चर मध्ये राहायचं आहे, कारण त्याच्यामध्येच आपल्याला हॅपीनेस मिळतं. एकटा राहिला, अलोन राहिला, लोनलीनेस मध्ये राहिला ना, नाही हॅपीनेस मिळत, प्लेजर मिळत नाही, हॅपीनेस मिळत नाही, नाही मिळत. तर त्याच्यासाठी तो फॉर्मेशन. आणि तो फॉर्मेशन कसा आहे की तो फॉर्मेशन असा आहे की तो यूज करायचा आहे आपल्याला. जर आपण तो बेसर इन्स्टिंग साठी यूज केला ना, म्हणजे आपल्याला जो स्ट्रक्चर बनवून दिला आपल्या फॅमिलीने आणि त्यांनी तो त्याच्यासाठी यूज केला ना, तर तो कसा होतो, तो स्टेबल राहते. आणि तो इव्हल म्हणजे वाईट नाही नुसता. इव्हल म्हणजे काय, समथिंग विच यू यूज फॉर युअर सेल्फ, इट इज नोन एज इव्हल. म्हणजे सेल्फिश मोटिव्ह साठी यूज केला ना, तो इव्हल होतो. कारण त्याचा जो डॉमिनो इफेक्ट आहे ना, तो एंड मध्ये वाईट होतो. जर सेल्फिश मोटिव्ह साठी आपण कुठली पण गोष्ट यूज केली ना, तर त्याचा डॉमिनो इफेक्ट इव्हल असतो. डॉमिनो इफेक्ट म्हणजे तो नंतर पहिल्या स्टार्ट मध्ये आपल्याला नाही वाटत की तो इव्हल आहे करून, पण स्लोली पसरल्यावर आपल्याला समजतं की अरे हा तर इव्हल साठी आहे करून. तसं आपण जेव्हा एक्सटेंडेड मध्ये फॉर गिव्हिंग आणि ह्याच्यामध्ये असतो ना, तर त्याचा इव्हल इफेक्ट नाही होत. असं कधी ऐकलंय काय की कुठली तरी चांगली गोष्ट कोणी केली आणि त्याचा इव्हल इफेक्ट झाला करून? आपण नाही ऐकलं ना असं की चांगली गोष्ट केली, जर चांगली गोष्ट त्याचा फायदा होत आहे तर फायदा घेतात माणसं, सगळं फायदा घेतात. आता इव्हल कधी होतं की त्याच्यापासून काहीतरी मग सेल्फिश मोटिव्हनी कोणतरी काहीतरी करायला लागतं ना, तर तो इव्हल. म्हणजे कुठली पण गोष्ट न्यूट्रल असतं. सेल्फिश साठी यूज केला तर इव्हल होतं, एक्सटेंडेड सगळ्यांसाठी गिव्हिंग साठी यूज केला तर तो गुड होतं. फॉर गिव्हिंग, फॉर ह्याच्यासाठी शेअर करण्यासाठी, रिलेशन्स कशासाठी असतात, शेअर करायसाठी. जर आपण शेअर करायला शिकलो ना, तर आपलं रिलेशन चांगलं होतील. ह्याच्यासाठी हा फॉर्मेशन व्हेरी इम्पॉर्टंट. यू अंडरस्टँड द फॉर्मेशन. तुम्ही आपल्या माइंड, आता बॉडीली तुम्ही कॉन्शियस झालात, बॉडीने अवेअर झालात, कॉन्शियसनेस, तुमचा कॉन्शियसनेस खूप वास्ट आहे. त्या कॉन्शियसनेस मध्ये बॉडीली कॉन्शियसनेसला कितीतरी पार्टला अवेअर झालात. आता आपल्याला माइंडच्या कितीतरी पार्टला कॉन्शियस व्हायचं, त्याच्यानंतर थॉट प्रोसेस लावायचा, मग त्याच्यानंतर स्पिरिच्युअलिटी लावायचं, आणि मग आपण सोल कसा काम करते त्याच्यावर कॉन्शियस होऊ शकतो. कारण आपल्याला काय झालंय, आपण आहे ना, हा जो युथचा जो आपला युथचा जो आपला जो स्ट्रक्चर आहे ना माइंडचा, तो आपण एवढा स्ट्रॉंग केलेला आहे ना की आपण तो चेंज करायला रेडी नव्हतो. आपल्याला चेंज नाही करायचा आहे तो. माझं डॅडी असं करत होतं म्हणून मी तसा करेन, माझी मम्मी अशी करत होती म्हणून मी तसा करेन, माझी आजी करत होती तसा मी करेन, असा करून आपण करतो. पण तो आपल्याला फॉर्मेशन समजला पाहिजे, अवेअरनेस मध्ये घेतला तरच येईल ना. कोणतरी पॉइझन खात होता म्हणून मी पॉइझन खाईनच असं नाही ना. आपल्याला जर समजला की अरे हा पॉइझन आहे, तर मग आपण ती सोडला पाहिजे ना. तसा आहे तो. कितीतरी गोष्टी अशा आहेत. मी एक गोष्ट सांगतो छोटीशी आणि आपण एंड करू. काय आहे की आहे ना, एक मोठी जॉईंट फॅमिली होती. त्या जॉईंट फॅमिलीमध्ये मटण कधी पण बनवला ना, तर मटण बनवला तर एवढूसा एक तुकडा मटणाचा, मी सांगितलेली आहे गोष्ट, मटणाचा एवढा असा तुकडा काढायचा ती लोक, आणि ती लोक किचन मध्ये बाजूला ठेवायचं, आणि मग मटण बनून झाल्यावर तो तुकडा घेऊन बाहेर फेकायचा कुत्र्याला, मांजरीला. आता त्या घरात नवीन लग्न झालेली एक सूनबाई आली. ती सूनबाई बोलली एवढा महाग असतं मटण. म्हटलं की जरी महाग आहे
तुम्हाला जर फेकायचं आहे तर आपण भात आणि कांजी फेकू ना, मटण कशाला फेकायचं? एवढा मोठा मटणचा तुकडा फेकतो म्हणजे आपण 100-200 ग्राम मटण फेकतोय, कशाला मटण फेकायचं? तुम्ही ना, आपल्या घरी पद्धत आहे, आपल्या घरी पद्धत, रीत आहे, आपली पद्धत आहे करायचा. ती बोलते की नाही मला त्याची काय रीत काय करून. मग ती इन्व्हेस्टिगेशन चालू करते. इन्व्हेस्टिगेशन चालू करतात तर ती बोलते तिच्या सासूला विचारते की का करता तुम्ही, म्हणजे तिच्या बरोबरच्या ज्या दुसऱ्या ती बोलते सासूबाई करतो. म्हणजे सासूला विचारतं, सासू बोलतो की माझी सासू अशी करायची करून म्हणून मी करतो, रीत आहे आपली. मग ती तिच्या सासूच्या सासूकडे जातं, सासूच्या सासूला विचारतं तर सासूची सासू म्हातारी असतं पण असतं, ती सासूच्या सासूला विचारतं, ती बोलते ती माझी पण सासू अशीच करायची म्हणून मी करते. आणि आता काय मी म्हातारी झाली तर माझी सासू करायची, पण ती अशा अमुक ओल्ड एज होम मध्ये आहे अजून 105 वर्षाची 110 वर्षाची, तर तू बघ जाऊन तिला विचार, तिने सांगितलं तर मला नाही माहिती. तर ती सूनबाई जातं आणि त्या ओल्ड एज होम मध्ये त्या सासूच्या सासूला भेटायला जातं. आता ती 105-110 वर्षाची बाई असतं, तिची मेमरी जात असतं, येत असतं, सगळं असतं, पण तिची सूनबाई जातं आणि बोलतं मी तुमच्या मुलाची सून, असं ती खुश होतं. हे ते जरा तिची मेमरी बाया परत येतं, थोडा बात करतं, विसरतं, हे करतं. मग ती विचारतं तिला की मला तुम्हाला विचारायचं आहे की असं का आहे, आपल्या घरी अशी पद्धत का आहे की आपण मटणाचा तुकडा फेकतो. तर ती बोलतं की अरे अजूनपर्यंत तुम्ही लोक ते करताय, अशी ती बोलते आणि हसायला लागतं. ती म्हातारी 105 वर्षाची की 110 वर्षाची. काय झाला ते काय झालं माहिती की आहे ना, खूप वर्षापूर्वी 80-90 वर्षापूर्वी जेव्हा मी 15-16 वर्षाची होती ना, तर मी लग्न करून घरी आली. तर मी लग्न करून जेव्हा घरी आली ना, तर मग काय झालं, मी होती, माझा नवरा होता, मग माझी सासू होती, सासरा होता आणि आम्ही सगळं होतो. आणि आम्ही सगळं ते फार्म शेता-बितामध्ये सगळं बिझी असायचं. पण आम्ही एवढी मोठी फॅमिली होती ना, मग म्हणून ती लोकं जरा मटण घेऊन माझा अर्धा किलो मटण घेऊन यायचं. तर आम्ही अर्धा किलो मटण बनवायचो. मग नंतर मला मुलं झाली, मग मुलं झाली, मग काय, मग आता अर्धा किलो मटण नाही पुरत, म्हणून मग आम्ही 1/2 किलो मटण घेऊन यायला लागलो. पण 1/2 किलो मटण घेऊन आला तर तो 1/2 किलो मटण टोपात शिजवला ना, तर तो उतरून जायचा सगळा. कारण आमची टोपं लहान होती आणि टोप आणायला आमच्याकडे पैसा नव्हती, आम्ही गरीब होतो. मग आम्ही काय करायचो, त्याच्यातलं थोडासा असा पीस आहे ना काढून ठेवायचं बाजूला, आणि मग आम्ही जेवण शिजवायचो आणि मग त्या टोपामध्ये तो जेवण शिजला की मग आम्ही सगळं खायचो. मग तो मी असा टोप बाजूला टाकून ठेवायचो. मग स्लोली मग माझ्या मुलांची लग्न झाली, मग त्यांच्या बायका आल्या, ही आल्या, मग मी त्यांना जेवण शिजवताना मग तो परत आता टोप तर तोच होता. मग मी आता तो मटण असा काढून थोडा मोठा तुकडा काढून ठेवायला लागली आणि मग तो काय करायचं, मग आम्ही आता द्यायचो कुत्रा मांजरीला खायला. पण मग आता ते टोप भरून जेवण बनवायचो आम्ही, पण तो जास्ती होऊन उतू नाही जाईल म्हणून मी टाकायचो. नंतर ते न्यूक्लिअर फॅमिलीची आयडिया आली म्हणून मग तिला सगळं वेगवेगळं झालं. मला नाही माहिती तिला अजूनपर्यंत मटण काढून, आता नवीन टोप मोठा आला तर सगळं मटण शिजवलं पाहिजे. पण आता तिने सॉल्व्ह केला, काय सॉल्व्ह केला की ती कशाला करायची. पण बाकीच्या सुनांनी कधी, पूर्वीच्या जमान्यात सुनांनी विचारायला अलाउड नव्हतं ना, सासूनी केलं ते करायचा, घरातली पद्धत आहे म्हणून त्यांनी केला, त्यांनी केला म्हणून तिने केला. आताच्या पद्धतीमध्ये काय, सून विचारतं क्वेश्चन, हे कशासाठी करायचं. तसा मॉडर्न टाइम्स मध्ये आपल्याला जर अवेअरनेस आला ना, तर आपण क्वेश्चन विचारायचा की कशाला आहे. आणि तुम्हाला जर कशाला समजला ना की तो तुमचा टोप लहान होता म्हणून ते करत होतं, तर तुम्ही चेंज करा. पण त्याला खरोखर काहीतरी रिझन आहे, खरोखर रिझन आहे आणि तो रिझन व्हॅलिड आहे आणि तो रिझन हे आहे ना, तर तुम्ही चेंज करू नका ती गोष्ट. ओके, कारण अब्रामापासून चालत आलाय देव एक आहे, तर हे तुम्ही चेंज नाही करू शकत. अब्रामापासून चालत आलाय शब्दात पाला, ते तुम्ही चेंज नाही करू शकत. पण कितीतरी गोष्टी जे नंतर ऍडिशन आलेत ना, जे तुम्हाला कुठं तोरामध्ये नाही मिळत, तुम्हाला कुठं तलमूद मध्ये नाही मिळत, काय नाही आपल्या पद्धतीमध्ये आलेत ना, ते तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा. इन्व्हेस्टिगेट झाल्यावर 10 माणसांना विचारा आणि मग तुम्हाला त्या सासूच्या सासूपर्यंत जर तुम्ही सोर्स पर्यंत पोहोचू शकता ना, आणि सोर्स पर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला समजला की ती गोष्ट रॉंग आहे, तर चेंज करा ती. तुमच्या मनाने नको चेंज करू त्या गोष्टी. सोर्स पर्यंत जा, तुमच्या सोर्स पर्यंत, तुमच्या माइंडच्या सोर्स पर्यंत जा, तुमची पर्सनॅलिटी चेंज करायसाठी. तुमच्या माइंडच्या सोर्स पर्यंत गेल्यावर तुमची पर्सनॅलिटी चेंज होईल. ओके, होप यू अंडरस्टँड. कारण गोष्ट सांगितली सगळ्यांना आवडतं, त्यामुळे मी गोष्ट सांगून एंड करू. कोणाला काय क्वेश्चन विचार असेल तर विचारा, म्हणायचं आपण एंड करू. 1.5 तास झाला आपला. माझं एक जन्मा एक मिनिट, ह्या विचारते, जॉनी विचारते. बोल. अवेअरनेस ची सीट कुठे आहे, माइंड की सोल?
अवेअरनेस जे आहे ना, अवेअरनेस म्हणजे समथिंग, अवेअरनेस इज इन द माइंड. सीट ना आहे ती. अवेअरनेस म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही अवेअर होता ना, ती गोष्ट तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता, पण त्याच्या आजूबाजूला जे अवेअरनेस नसलेल्यासारखं असतं ते पण ते अवेअरनेस मध्ये येतं. ती तेवढा मोठा तुमचा माइंड असतं. म्हणजे जेवढ्या गोष्टींसाठी तुम्ही अवेअर असता ना, तेवढ्या गोष्टींसाठी तुमचा माइंड असतं, आणि त्या अवेअरनेसच्या ह्याच्यामध्ये जे ती तुमची पर्सनॅलिटी असतं. कधी कधी आपण आहे ना, कधी कधी एवढा चांगला वागतो आणि आपण बोलतो अरे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये तर असंच नाही, किंवा कधी कधी आपण एवढा वाईट वागतो आणि आपल्याला समजतं अरे मी असं पण करू शकतो काय, असं होतं ना. का? कारण आपण त्या गोष्टीसाठी अवेअर नव्हतो, पण ते आपल्या अवेअरनेसच्या आतमध्ये होतं कुठेतरी. ओके, जसं ब्रीदिंग सारखं आहे, आपण ब्रीथ करतो ना, याच्यासाठी आपण अवेअर नसतो, पण आपल्याला ऑटोमॅटिक मध्ये ब्रीथ चाललाय ना. आणि जर आपण त्याच्यावर जरासा लक्ष टाकला ना, तो जो जरासा कॉन्सेप्ट म्हणजे फोकस करणं, रेडिओ स्टेशनचा जो काटा असतो ना, तसा अवेअरनेस आहे आपल्या आतमध्ये कुठेतरी येतो आणि तो आपण युज करू शकतो तो. पण तो युज करायचा किती आहे ना, आपल्यावर आहे. आपण जर त्याच्यावर कंट्रोल केला ना, तर आपण जास्ती सगळ्याकडे दुसरीकडे पण अवेअरनेस नेऊ शकतो. पण आपण फुल याच्यामध्ये नाही अवेअरनेस नेऊ शकत. पण कधी कधी असं होऊ शकतं की आपला अवेअरनेस एवढा ब्रॉड होऊ शकतो ना, ते आपल्या हातात नसतं. मेडिटेशन आणि याच्यामध्ये एवढा मोठा अवेअरनेस होतं ना, की आपल्याला आपला अख्खा कॉन्शियसनेस साठी आपण अवेअर होतो. आणि तेव्हा कॉन्शियसनेस साठी जेव्हा अवेअर झालं, तेव्हा आपल्याला समजतं अरे हे काय करून. तर तो अवेअरनेस झाला ना, तर त्याच्यानंतर परत तुम्ही नॉर्मल अवेअरनेस मध्ये आला ना, तर तुम्ही चेंज यू आर अ चेंज पर्सन. का? कारण तुम्ही तुमचा अख्खा कॉन्शियसनेस बघितला ना, मी तुम्ही परत नॉर्मल अवेअरनेस मध्ये गेल्यावर तुम्ही चेंज होता. कारण तुमचा अवेअरनेसचा जो फोकस होता ना, तो फोकस थोडासा मोठा झालेला असतो. तसं आपल्याला नुसता फिजिकल आणि ह्याच्यामध्ये अवेअरनेस नाही घ्यायचा, आपल्याला स्पिरिच्युअल अवेअरनेस मध्ये जायचं. आपल्याला आता फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज मध्ये, आपण थर्ड स्टेज, मग फोर्थ स्टेज मध्ये. स्पिरिच्युअल अवेअरनेस मध्ये गेलं म्हणजे गॉड कॉन्शियसनेस बोलतात त्याला. आपल्याला गॉड कॉन्शियसनेस मध्ये जर गेलो ना, आपला जो पर्सनॅलिटी असतं ना, ती अशी चेंज होतं ना, की म्हणजे सकाळ म्हणजे रात्रीपासून सकाळ होतं तशी चेंज होतं. डे अँड नाईट सारखी ती स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस मध्ये. फिजिकल कॉन्शियसनेस मध्ये चेंज झाली तर यू विल बिकम मोर अवेअर ऑफ ऑल द फिजिकल थिंग. इमोशनल मध्ये आलं यू कॅन हिप्नोटाइज पीपल, यू कॅन कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण वी आर नॉट इंटरेस्टेड इन ऑल दिस. आपला गोल वेगळा आहे, आपला गोल स्पिरिच्युअल गोल आहे. येस जर्मया. नाही, मगाशी जॉनीनी प्रश्न विचारला ना, ही आस्क्ड मॅन इज मेड इन गॉड्स इमेज. रिअली सेंटेन्स असा आहे, लेट अस मेक मॅन इन आवर इमेज. म्हणजे दिस इज अ ऑनगोइंग थिंग आहे. प्रोसेस तो ऑनगोइंग आहे. फ्रॉम दॅट टीन going to become the zaken, that is where you will achieve becoming in the image of God. Image of God मध्ये बनवला नव्हता. From nar to zaken, it is a process. We are not created in the image. Let us make man in the image. Who is God talking to? God is talking to you, telling you, make yourself in my image. जो फर्स्ट जो आदाम जो बनते ना, आदाम बनते तो ही आदाम इज लाइक गॉड, बट ही इज लाइक गॉड व्हेन गॉड वॉज अलोन बिफोर क्रिएशन. सगळा क्रिएशन होते ना, त्याच्या आधीचा गॉड आहे तो. व्हेन गॉड इज परफेक्ट, एव्हरीथिंग इज गॉड 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 ओनली गॉड. आदाम त्याच्यासारखा आहे. पण देवाने क्रिएशन करून आदाम बनवला ना, तर नाव गॉड हॅज बिकम अ क्रिएटर ऑल्सो. क्रिएटर, गिव्हर, हे सगळं ना, तर तो ते बनासाठी आदामला, कारण आदाम आता इमेज मध्ये देवासारखा बनासाठी आता आदामला पण ते व्हायचं आहे. आदामला पण क्रिएटर बनायचं आहे. आदामला पण सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत, है ना. ही हॅज टू ऑल्सो गिव्ह, ही हॅज टू क्रिएट, ही हॅज टू मेक एव्हरीथिंग. सो नाव आदाम इज बिकमिंग लाईक गॉड द क्रिएटर. परफेक्शन म्हणजे जो क्रिएशनच्या आधीचा गॉड आहे ना, तो आदाम आहे. पण गॉड इज नॉट हॅपी विथ दॅट, बिकॉज गॉड हिमसेल्फ वॉज नॉट हॅपी विथ व्हॉट ही वॉज बिफोर क्रिएशन. Therefore God brought the creation. पण क्रिएशन आणल्यावर मग आता आदामला सांगते की तू माझ्यासारखा हो. आपण आपल्या मुलांना आपल्यासारखा बनवतो ना, तसं आहे ते. आपली मुलं आपण आपल्यासारखी म्हणजे काय,
की मी जसा होतो, माझी पर्सनॅलिटी तसा मी तुला बनवला आता तू माझ्यासारखा हो म्हणजे काय तर माझ्या लेवलला ये, माझ्या लेवलला ये, तसं आहे ते. पण तो ऑनगोईंग प्रोसेस आहे ना, तर त्याच्यासाठी असा विचार करू नका की मला आदाम बनायचं आहे. आपल्याला परत परफेक्ट नाही बनायचं आहे, आपल्याला गॉड लाईक बनायचं आहे. आपल्याला गॉडच्या इमेज मध्ये गॉड लाईक बनायचं, अजून गॉड लाईक बनायचं. आपणच क्रिएट केलं हे सगळ्या गोष्टी, आपण क्रिएट केल्या, ही अख्खी सोसायटी आपण क्रिएट केली. पैशाला काय व्हॅल्यू नाही, आपण त्याला व्हॅल्यू देतो. फॉर्म केलेली एक व्हॅल्यू. एव्हरीथिंग इज क्रिएटेड बाय अस. देवानी जसं सगळं फॉर्मेशन मध्ये बनवलंय, तसं आपण फॉर्मेशन मध्ये किती गोष्टी बनवल्या. फॉर्मेशन मधून भाव, क्रिप्टो करन्सी, हे ते आपण आणतो, कितीतरी गोष्टी आणतो ना, फॉर्मेशन मध्ये बनवले. तसं इंटेलेक्च्युअल पण हे आपण कितीतरी इंटेलेक्च्युअल गोष्टी बनवलेल्या आहेत. आपण त्या हिशोबानेच अख्खा आपला सोसायटी बनवलेली आहे. जर आपण एकटा असतो तर एवढा सगळा नाही बनवलेला असता. आपला क्रिएशन आहे, हा ह्युमॅनिटीचा क्रिएशन आहे. म्हणून आपण जंगलाच्या बाहेर आहोत. आपण जंगलामध्ये जाऊन राहू नाही शकत होता. ओरिजिनल जो आपला जी पोझिशन होती ना, परफेक्ट पोझिशन आहे गोरिलाची, वाघाची, याची परफेक्ट. ती लोक जंगलामध्ये आहेत, परफेक्ट, त्यांना खायला मिळतं, पियाला मिळतं, सगळं. पण तशी ना आपण आता बनलेला आपल्या क्रिएशन मधून आहोत. I would like to add a midrash. Midrash म्हणजे which I was inspired with. Jeremiah, what you are saying is right. मराठीत बोलतोस, लिहा. तू म्हणालास की let us make man. God said let us make man in my image and likeness. आणि त्याच्यानंतर God said and God created man in his image and likeness and he created them male and female. So it also says that he created man in his image. But when it says that he created man in his image, then he makes it clear that it is not alone. He made it man and woman. Now let us, for the sake of this midrash, consider that the second story is talking about what happened in the first story. The second story मध्ये ना, मध्ये जसं आपण सुरुवातीला पाहिलं, त्या ॲनिमल्स घेऊन आला. परमेश्वर म्हणाला इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन, लो तो विहेयोत आदाम लेवादो, अँड ही शुड हॅव क्रिएटेड वुमन इमिजिएटली. त्याची फसली नाही काढली. देन ती अख्खा प्रोसेस आहे वेअर मॅन इज बिकमिंग अवेअर ऑफ हिज येत्सर, ऑफ हिज फॉर्मेशन, अँड द फॉर्मेशन इज रिअली from the earth, which is his base, which is where the emotions are. So all that, once he names them, once he understands this process of what he is really, because man is created from earth, right? The dust of the earth. Man has to understand first that he is created from the dust of the earth, and that the expressions of that dust of the earth are the formations or the yetzer in him. Right? And I think to some extent will also answer Johnny's question is when a perfect human being or is in the image of perfection itself, then why is evil a part of it? So creation, the process of creation to make something perfect, right? One of the abilities is you can how do I put it? आपण असं घेऊया की सुरुवातीला when God started creation, what happens first? Tohu vavuhu. All the negativity, everything was in disarray, everything was unformed, everything was void, everything was. That is also the first principle of evil. When everything is totally a mess, that is evil. When everything is in order, when that same material is formed and balances out other things, right? When God creates light, differentiates between them. Light is light, darkness is land and water. What the Torah story is doing is creating some kind of an order and structure. Now, when formation is happening, there will be elements that will be baser. We call it evil. Evil is not evil. Evil is foundational material with which we need to work. Similarly, then later on you see in the story, this is the material with which God creates. God says, let
let us make man in our image. So that image took, as Jeremiah rightly said, to achieve that image, he has to work with that formational material, and that is what we call evil. But that is the material of Yetzer that is built into us, which it hints that all the animal instincts are there. We are naming the animals. What is naming? As Judah said, recognizing, Arey Baba, what is this? When I recognize something, I name it. So we recognize this, or we live our lives without recognizing it. If you want to go into meditational states of awareness and find out and name them, then you won over there. But once you are winning over there, only then it says that he gave him Hava. He created Hava from his self. So that process of recognizing that material or the physicality or the baser self is one step towards creating your Hava. Then your positive and your negative then basically can connect with each other. That is probably the symbolic way of understanding. In physicality also, there is certainly a wife, but inside of yourself, when do you achieve moksha? There is something about your masculine and your feminine achieving that connection. Normally, we are not connected. It is not separated in us. That's why we cannot plug into it. But for that to happen, you have to recognize your evil, the baser instincts in you or whatever, the formation in you. And this is the whole process that is going to make you like God in his image and likeness. So the material is there. We are in his image and likeness. And the reason we are in his image and we can become perfect is because we are made from the baser material. And he is also made from that baser material. And that's why achieving that balance is why he is ineffable, why he is God, why he is the ultimate. And we are expected to strike that balance in ourselves. Okay, that was the idea that I wanted to link with all these. Yeah, but remember, evil is necessary. Evil, Torah पण सांगते तुम्हाला, evil is necessary. Evil नसताना त्या माणसाने तलमूद मध्ये स्टोरी आहे की ती लोक बोला आपण evil कॅप्चर करू आणि त्याला बंद करून टाकू, आणि त्या लोकांनी evil कॅप्चर करून बंद केला. पण दुसऱ्या दिवसापासून त्या लोकांनी बघितलं की कोंबडी अंडा देत नाही, कोंबड्यांनी अंडा द्यायचं बंद केला, गाय दूध द्यायचं, कोंबडाने आडवाचा बंद केला, कोंबडी अंडा देत नाही, गाय दूध देत नाही, ते सगळं बघितलं. मग ती लोक बोलतात अरे हे काय, तू ते हा इव्हल बंद केला तर कोंबड्याला आता गरज नाही ओरडण्याची. कोंबडा कशाला ओरडतं? तुला उठवायला नाही ओरडत, तो कोंबडीसाठी ओरडतं. कोंबडी कशाला अंडा देतं? कारण तिचा वाढवाच आहे, तिची प्रोजेनी वाढवायची म्हणून देतं. इव्हल इज नेसेसरी फॉर दॅट. जर इव्हलच काढला तर सगळाजण म्हणजे त्याच्याबद्दल विचारच नाही करणार. इव्हल म्हणजे ती गोष्ट नेसेसरी आहे. जसा दवा असताना तसा इव्हल. You have to use it like medicine. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडा आयडिया देते की इव्हल म्हणजे काय. तू स्वतःसाठी यूज केलास ते तर ते इव्हल आहे. तू ते दुसऱ्यासाठी यूज केलास, गिव्हिंग साठी यूज केलास तर तेच गुड होतं. इव्हल म्हणजे इव्हल नाही. त्याच्यामधून प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी चांगला निघतं. प्रत्येक चांगल्या गोष्टीमधून इव्हल काढू शकतो आपण, असं असतं. इव्हल इज अ ऍबस्ट्रॅक्ट थिंग. इट इज, आपण आहे ना आता फॉर्मेशन वरच बात करतो. इव्हल आहे ना वरच्या लेवल मध्ये, अजून ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आहे, थॉट प्रोसेस मध्ये आहे, ऍबस्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये येतो. इव्हल, गुड आणि हे सगळ्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत. त्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आपल्याला समजायसाठी अजून एक वर लेवल जायची आपल्याला, म्हणजे मेडिटेशन मध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच. एनी क्वेश्चन्स एनीबडी? आज